मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो. हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. रूप पाहतानो रूप पाहतानो रूप पाहतानो झाले हो साधने सुख झाले हो साधने
विठ्ठल 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 महिलांना पुढे सांगा विठ्ठल अरूप बागडे निर्गुण सवंगडे खेडे लाडे कोडे नंदा घरे ते रूप संपूर्ण यशोदा खेळवे कृष्णा ते आडवे वेडो वेडा सागर जीवन 17वीचे खून मेघ तो घर्षण ओढलासे ते रूप संपूर्ण यशोदा खेळवे कृष्णा ते आडवे वेडो वेडा निवृत्तीचे धन गोकुळे श्रीकृष्ण गहिनी सविष्णू प्रेमे डोले ते रूप संपूर्ण यशोदा खेळवे कृष्णा ते आडवे वेडो वेडा योंत प्रवेश मम वाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधामनां अन्नांश्चास्त चरण श्रवणत्वगादि प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना जोडे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा सिंहासन संपदं भुजते जस्पुर दिक्प्रदेशं विधिन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरही न करावा अवेर नमो जन्मभूमी जेथे जन्मलो मी नमो कर्मभूमी जेथे वाढलो मी नमो अलंकापुर भूमी जेथे ज्ञान पावी तो झालो आम्ही नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या पडू इथून पुढे कामे विठ्ठल 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 अरूप बागडे निर्गुण सवंगडे खेडे लाडे कोडे नंदा घरे ते रूप संपूर्ण यशोदा खेळवे कृष्णा ते आडवे वेडो वेडा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपे सेवे करता घेतलेला अभंग अक्षरब्रह्म अव्यक्त ज्ञान अलौकिक काव्य तत्परत अलौकिक कार्य तत्परता सामर्थ्यता प्राप्त संत वैराग्य भूषण ज्ञान्यांच्या राजा साधकांचे मायबाप योग्यांची मावली कैवल्य सम्राट चक्रवर्ती अलंकार निवासी मावली महाविष्णू संत सम्राट ज्ञानोबा माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांच्या जीवनामध्ये ज्येष्ठ बंधूची भूमिका असणार आहे माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांच्या जीवनामध्ये ज्येष्ठ मार्गदर्शकाची भूमिका असणार आहे माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांच्या जीवनामध्ये श्री गुरुची भूमिका असणार आहे गोदावरी क्षेत्राच्या पवित्र पावन तटावर पैठण
प्रतिष्ठान नगरी स्थित भानुदासाची कुळे महाविष्णूचा अवतार श्री संत एकनाथ महाराजांचा पूर्व अवतार माऊली महाविष्णू संत सम्राट ज्ञानोबा यांचे श्री गुरु वारकरी संप्रदायाचा आराधन त्र्यंबक समाधी स्थित श्री संत निवृत्तीनाथ दादा यांचा 4 चरणाचा काला प्रकरणातील अभंग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग श्री संत निवृत्तीनाथ दादा यांचा अभंगातील प्रास्ताविकता प्रतिपादित करण्या अगोदर परिहारधने इष्ट निवारे तथा ते गरजेचं सुद्धा आहे. किम निमित्ताने तुम्ही आपण सर्वजण आज त्या ठिकाणी एकत्रित आलेले आहात. रसिकता भाऊकथा चतुरता सजगता श्रोत्याच्या भक्तिशास्त्राच्या श्रवण मात्राच्या चतुर्यांत कारणाने कार्य परंपरा सर्वांना ज्ञातव्यस्थलच आहेच. वक्त्याचं प्रधान कर्तव्य नात्याने थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शाने पनित पावित वसलेले असलेल्या आपल्या पवित्र पावन नगरीमध्ये भगवंताच्या असीम कृपेने साधुसंतांच्या कृपाशीर्वादाने समस्त पंचकृष्टीच्या ग्रामस्थांच्या मानवी सामंजस्याने आपण सर्वजण मानवी जीवन जगत आहात. ते मानवी जीवन जगत असताना आपल्या गावातील परिसरातील सण उत्सव परंपरा विधी संस्कार सोहळे एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होण्याची नैतिकता त्याच नैतिकतेचा पारमार्थिक क्षेत्रातील पैकतो आपल्या गावामध्ये भव्याने दिव्य स्वरूपाने भगवान श्री उमा महेश्वराचं पवित्र पावन मंदिर आणि या महेश्वराच्या पवित्र पावन मंदिरामध्ये महाशिवरात्रीच्या महापर्वकालावर संपन्न होत असलेला पंचदिवसीय महामहोत्सव याही वर्षी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये तुम्हा सर्वांच्या समन्वयातून समर्पणातून आदरणीय श्रोत्र भक्तिवरण कारभारी बाबा आगडे यांच्या मार्गदर्शनातून आशीर्वादातून उपस्थितीतून सर्वांचा समन्वय सर्वांचं समर्पण पारमार्थिक क्षेत्रामध्ये मला पूर्वपरिचित तुम्हाला सगळ्यांना महाराष्ट्राला परिचित स्वर भास्कर स्वरालंकार सर्वांना परिचित असणारे आदरणीय श्रोत्र भक्तिपरायण सदानंदजी मगर गुरुजी आणि श्री गुरुजींच्या माध्यमातून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा कलशपूर्तीचा आत्ताचा हा स्वर्ण योग. विठ्ठल 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 श्री संत निवृत्तीनाथ दादांचा दादा या अभंगातून आपल्या आराध्य कुलदैवताच्या संबंधाने सगुण आणि निर्गुण दोन पद्धतीची भाषा प्रतिपादित करतायत. अरूपा बागडे निर्गुण सवंगडे खेडे लाडे कोडे नंदागिरी. पहिल्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये 4 शब्द अरूप बागडे निर्गुण सवंगडे 2 सगुणाची विशेषता प्रतिपादित करणारे शब्द 2 निर्गुणाची विशेषता प्रतिपादित करणार. अरूप हे निर्गुणाची भावना आहे निर्गुण ही निर्गुणाची भावना आहे पण बागडे आणि सवंगडे ही सगुणाची भावना आहे. दुसऱ्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये त्याचा पूर्ण सगुण रूप आहे. खेडे लाडे कोडे नंदा घरे. जो आरोप आहे तो लाडे कोडे नंदा घरे खेडे. जो निर्गुण आहे तो लाडे कोडे नंदा घरे खेडे. काय खेडे कारण तो नंदाच्या दारी बागडे नंदाच्या दारी सवंगडे म्हणून नंदा घरे खेडे. जे स्वरूप नंदाच्या दारी खेळतं ते यशोदेच्या सोबत खेळतं ते रूप संपूर्ण यशोदा खेळवे संपूर्ण खेळवे. याचा अर्थ असा आहे की पहिल्या चरणामध्ये जे निर्गुण सांगितलं होतं त्या निर्गुणाचा फक्त अंश आहे का सगुणामध्ये तर नाही. जसा पूर्ण निर्गुण निराकार पहिल्या चरणात सांगितला तसाच पूर्ण स्वरूपाचा प्रणेता ते संपूर्ण रूप यशोदा खेळवे कृष्णा ते आडवे वेडो वेडा. विठ्ठल 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 विठ्ठल. काल्याचं कीर्तन म्हणजे सांगतेचं कीर्तन. काल्याचं कीर्तन सांगतेचं कीर्तन. सांगतेचं कीर्तन म्हणजे समारोपाचं कीर्तन. समारोपाचं कीर्तन म्हणजे शेवटचं कीर्तन. शेवटचं कीर्तन म्हणजे समाप्तीचं कीर्तन. समाप्तीचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन. प्रसादाचं कीर्तन म्हणजे महाप्रसादाचं कीर्तन. महाप्रसादाचं कीर्तन म्हणजे ज्ञानप्राप्तीचं कीर्तन. ज्ञानप्राप्तीचं कीर्तन म्हणजे अज्ञान निवृत्तीचं कीर्तन. अज्ञान निवृत्तीचं कीर्तन म्हणजे परोक्ष ज्ञानातून अपरोक्ष ज्ञानाकडे प्रवास करणारं कीर्तन म्हणजे स्वात्म सुखाय तुलसी रघुनाथ गाता अनात्मवृत्ती प्राप्त अनात्मवृत्तीचा बाध करून आत्मस्वरूपाचे चिंतनिका प्राप्त करणं म्हणजे काल्याचं कीर्तन. भक्ती ज्ञान वैराग्याचं मिश्रण म्हणजे काल्याचं कीर्तन. काल्याचं कीर्तन म्हणजे आनंद प्राप्तीचं कीर्तन. काल्याचं कीर्तन म्हणजे असं कीर्तन की जे कीर्तन झाल्यानंतर जर गावात डबल कोणी आला तर गावकरी त्याला बोलतात तू का आला काला झाला. जिथं तात्पुरता स्वल्प विराम आहे त्याला काला म्हटला जातो. पण ऐका काल्याची सांगता नसते काल्याचा शेवट नसतो काल्याची समाप्ती असते. हा प्रसादाचा भाव आहे आणि भगवान परमात्माचा प्रसाद दुःखाची व्यावृत्ती करतो निवृत्ती करतो समाप्त करतो. प्रसादे सर्व दुःखानाम आणि रस्ते उपजायते प्रसन्न चेतो सोहाशो बुद्धी पर्यावतिष्ठते. बुद्धी पर्यावतिष्ठते प्रसन्न चेतोसे हा शुभाने यस्य उपजायते प्रसादे सर्व दुःखाराम. प्रसादे सप्तमीचे एक वचन आतमध्ये ठाई प्रसादामध्ये प्रसादाच्या ठाई काय होतं सर्व दुःखानाम. षष्टीचं बहुवचन सर्व दुःखाची काय होते निवृत्ती होते. जगातलं प्रत्येक दुःख थांबवण्याची ताकद ज्याच्या ते त्याला प्रसाद म्हणतात आणि तो प्रसाद जिथे प्राप्त होतो त्याला वारकऱ्यांचा काला म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. तो
प्रसाद जर आम्हाला प्राप्त करायचा असेल तर त्या प्रसादाच्या प्राप्तीकरता आम्हाला काय करावं लागेल? त्याला ऑथॉरिटी सिस्टम आहे, त्याला अधिकार पद्धती आहे. विचारसागराने 3 अधिकार सांगितले: उत्तम अधिकार, मध्यम अधिकार, कनिष्ठ अधिकार. मग ज्याचा त्याचा अधिकार आहे. कनिष्ठ अधिकाऱ्याला काय करावं, उत्तम अधिकाऱ्याने काय करावं, मध्यम अधिकाऱ्याने काय करावं. मग आम्हाला जर काला प्राप्त करायचा असेल तर त्याच्याकरता आधी अधिकार प्राप्त करावा लागेल. वाल कोण कोण अधिकार देवाच्या प्रसादे करारे भोजन. व्हाल कोण कोण अधिकारी. कोण कोण देवाच्या प्रसादे भोजन कराल, कोण कोण अधिकारी व्हाल. मग अधिकार असेल तर देवाचा प्रसाद प्राप्त करता येतो. मग तो प्रसाद प्राप्त करण्याकरता नाम नावाचा अधिकार आहे. तावत कर्तुम न शक्नोती पातकम पातके जना पातके जना तावत पातकम न कर्तुम शक्नोती. नामाचा अधिकार आणि ज्ञानाचा अधिकार. नाम नावाचा अधिकार देवापर्यंत नेतो, ज्ञान नावाचा अधिकार देवापर्यंत. नामाची ताकद आहे बरं. आपल्या भारतीय तत्वज्ञानामध्ये असा एक माणूस होऊन गेला की त्याला देवाचं नाव सुद्धा घेता येत नव्हतं, देवाचं नावही घेता येत नव्हतं. आपण म्हणायचं त्याला सगळ्याचं म्हणा राम, तो म्हणायचा मरा. आपण सांगायचं राम, त्यानं म्हणायचं मरा. काय नाव होतं त्याचं? काय नाव होतं? वाल्या. काय नाव होतं त्याचं? वाल्या कोडे. त्याचं नाव वाल्या कोडे होतं. वाल्मिक ऋषी. या एकही नावात मला खुशी नाही. त्यांचं नाव होतं रत्नाकर. मग वाल्मिक कुलदर्शन आहे. शास्त्र 3 ओळख देतं: कुलदर्शन, ग्रामदर्शन, नामदर्शन. काही लोक नावाने ओळखले जातात, काही लोक गावाने ओळखले जातात आणि काही लोक आडनावाने ओळखले जातात. आपण 5 सप्टेंबर साजरा करतो की नाही? 5 सप्टेंबर आपण 5 सप्टेंबर साजरा करतो की नाही? करतो. कारण त्या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळालं म्हणून. नाही ना? कशा निमित्त? शिक्षक दिन. कोणाच्या नावाने? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. मग डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं नाव काय होतं? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं नाव काय होतं? तुम्ही प्रोसिजरने शिकले का डायरेक्ट 10वी दिली? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं नाव होतं राधाकृष्णन. त्यांचं नाव काय होतं? राधाकृष्णन. मग सर्वपल्ली का म्हणायचे? सर्वपल्ली त्यांच्या गावाचं नाव आहे. म्हणजे आधी गावाचं नाव आणि नंतर त्या विद्वानाचं नाव. याला ग्रामदर्शन ओळख म्हणतात. आर्यपुत्र विष्णुगुप्त कौटिल्य. विष्णुगुप्त कौटिल्य त्या विद्वानाचं नाव आहे. पण विद्वानाच्या जगतात सगळी लोक त्याला चाणक्य म्हणतात, कारण चाणक्य त्याच्या गावाचं नाव आहे. एवढ्यावरही तुम्हाला भरोसा पटत नसेल तर तुमच्या आत्ताच्या सप्ताची पत्रिका वाचा. त्या पत्रिकेमध्ये काल्याच्या कीर्तनकाराचं नाव वाचा. ज्ञानेश्वर महाराज. ते जळकीकर झालं, मूळ आहे जळकेकर. जळकेकर हे माझं आडनाव नाही, जळके हे माझं गाव आहे. हा, लोक आमच्यावर जळतात, आम्हाला जळके म्हणतात, हा त्यांचा मोठेपणा आहे. त्याला काय आपण करू शकत नाही, त्याला आपला काय पर्याय. ग्रामदर्शन ओळख, काहींची कुलदर्शन ओळख. वाल्मिक हा संस्कृत शब्द आहे. वाल्मिकचा मराठीत अर्थ होतो कोळी. म्हणजे कोळी समाजाला संस्कृत मध्ये म्हणतात वाल्मिक. वाल्मिक एका जातीचं नाव आहे. ज्ञानोबरांनी कोळी समाजाकरता स्वतंत्र शब्द वापरला. तरी माशा लागे भोलला. ब्राह्मण पानबोडी रिगाला. पानबोडी म्हणजे कोळी. पानबोडी शब्दाचा अर्थ होतो कोळी. आता ज्यांचं आडनाव चव्हाण आहे ना, त्यांचं खरं आडनाव चालुक्य आहे. ज्यांचं नाव मोरे आहे ना, त्यांचं खरं आडनाव मौर्य. ज्यांचं नाव आता जाधव आहे ना, ते मूळचे यादव आहे. जे शिंदे आहे ना, ते सिंधी आहेत. ज्यांचं सूर्यवंशी ना, ते सिसोदी आहेत. ज्यांचं पवार आडनाव आहे ना, ते परमार आहे. ज्याचं निंबाळकर आडनाव आहे ना, ते निमराज आहेत.
असे अनेक कारणावांचे माझ्याकडे माहिती आहे, पण एका कीर्तनात आणि एका पाकिटात एवढं ज्ञान मी लोकांना देत नाही. माझा काही नियम आहे, हळूहळू ढाडे ढाडे केतू लेणे एक वेळे आणि एका पाकिटात काय काय कडे. अर्धी ओवी ज्ञानेश्वर महाराजांची आणि उरलेली अर्धी ओवी ज्ञानेश्वर महाराजांची. ज्याला समजलं त्याला धन्यवाद, ज्याला नसेल समजलं त्याला डबल धन्यवाद. ऐका, आर्य कविता शाखा वंदे वाल्मिकी कोकिलम. आर्ष कवी आद्य कवी होण्याचा मान त्याला प्राप्त झाला. अल्फाबेटिकली मरामध्ये पहिलं अक्षर कोणतं आहे? म. दुसरं रा. रामात पहिलं अक्षर कोणतं आहे? रा. दुसरं म. म्हणजे जे अक्षर मरा नावात आहे तीच अक्षर राम नावात आहे, जे अक्षर राम नावात आहे तीच अक्षर मरा नावात आहे. मग त्याच्या वाणीला, त्याच्या तोंडाला, त्याच्या जिभेला, त्याच्या होटाला मरा म्हणता येतं, राम कसं म्हणता येत नाही? अक्षर तर तेच आहे ना. मग मरा म्हणता येतं, राम कसं म्हणता येत नाही? रामायणात टीका लिहिताना मानस पियुष मध्ये धर्मसम्राट करपत्रे स्वामींचं एक मत आहे. स्वामी म्हटले त्याला मरा म्हणता येत होतं, पण त्याला राम म्हणता येत नव्हतं. त्याचं कारण आहे, मरा म्हणायला पुण्य लागत नाही, राम म्हणायला पुण्य लागतं. मरा म्हणायला काय पुण्य लागतं? राम म्हणायला पुण्य लागतं. लाईव्ह सांगू का? 2 तास कीर्तनात बसून लोक एकदा विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही, पुण्य लागतं. ते काही इथं बसलं म्हणजे मटेरियल गॅरंटीचं असं काही नाही. ते अंदाज घरी काढा आपण. आर्ष कवी होण्याचं असताना बुध कौशिक ऋषीने वर्णन केलं. चरित्रम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एक मक्षरम पुंसा महापातक नाशनम. महापातक नाशनम एक एक मक्षरम पुंसा शतकोटी प्रविस्तरम. चरित्रम रघुनाथस्य. रघुनाथस्य चरित्र शतकोटी विस्तारम. त्या रघुनाथाच्या कुलात जन्माला रामाचं चरित्र शतकोटीने विस्तार पावलंय. आणि त्याचं कवन ज्याने राम नामाच्या अंजनावर केलं, राम नामाच्या अधिकारावर केलं, त्याचं वर्णन बुध कौशिक करतात 15व्या श्लोकामध्ये. आरुह्य कविता शाखाम वंदे वाल्मिक. आर्ष कवी आद्य कवी नामदर्शनी ओळखाचा अधिकार आहे, ज्ञानदर्शनी अधिकार आहे. ज्ञानाचं वैशिष्ट्य आहे प्राप्त करावं, पण प्राप्त केल्यानंतर ज्ञानाकरता अधिकाराची गरज असते. साधक साध्य साधक त्रिपुटी. मग साधक साध्य आणि साधन या त्रिपुटीमध्ये साध्य प्राप्त झालं की साधन सोडून द्यावं लागतं. साध्य प्राप्त झालं की साधकाने साधन सोडून हे करून दे. कल्पना कर, आपण प्रतिष्ठान नगरीमध्ये आता पैठणमध्ये आता आपल्याला कातपूरला यायचंय, आपण बसमध्ये बसला, एसटी मध्ये बसल्यानंतर आपल्याला घरी यायचंय. आपण साधक आहे, जिच्या भरोशावर आपल्याला गावात यायचंय ती एसटी साधन आहे आणि आपलं गाव आपलं साध्य आहे. गाव नावाचं साध्य आलं की एसटी नावाचं साधन सोडून द्यायचं. का ड्रायव्हरला अक्कल शिकवायची, गाडी वाड्यावर लावून द्या. अशा गाड्या वाड्यावर लागत नाही, कारण ती गाडी शासकीय. आणि ज्या शासकीय गाड्या वाड्यावर लागतात त्या दिवसा दिसत नाही. समजायला थोडा वेळ लागेल आणि एकदा समजलं की पुन्हा वेळ लागेल. तो वेळा काय बोलून गेला. बर ऐका, आपण साधक आहोत. एसटी साधन आहे आणि गाव साध्य आहे. गाव नावाचं साध्य आलं की एसटी नावाचं साधन सोडून द्यायचं. का? मागील आधार बहुतांचा, ते अनेकांचा आधार आहे, सोडून द्या ना. ती प्रत्येकाचा अधिकार आहे. तुमचं साध्य प्राप्त झालं, तुम्ही एसटी सोडून द्या. मान्य आहे तुम्हाला? मान्य आहे? मान्य आहे? लॉक किया जाय? उत्तर फिट करू का? बर, मी दुसरा प्रवास करू. आपण साधक आहे. आपण साधक आहे. जिच्या सोबत आपण लग्न करतो ती पत्नी संसाराचं साधन आहे. आपण साधक आहे, पत्नी संसाराचं साधन आहे. विवाह उत्तर कालामध्ये 2 आणि 3 वर्षाने आपल्याला जे बाळ होतं, मुलगा होतो, मुलगी होते, ती आपल्या संसाराचं साध्य आहे. आपण साधक आहे, पत्नी साधन आहे आणि मुलगा साध्य आहे. मागचा दृष्टांत कंटेंट बॅकलॉग करा. गाव आला की एसटी, हे पण मी अजून एसटीच सांगतोय. गाव आला की एसटी सोडून द्यायची आणि मुलगा झाला की बायको सोडायची नाही. आणि ऍटलीस्ट सोडली तरी सल्ला जळगाव जिल्ह्याची होती हे तरी जाहीर करायचं नाही. आपल्या आपल्या मर्जीने होऊ द्या, आम्ही सोबत आहोतच तुमच्या पाठिंबा दर्शनाला. तुम्ही यशस्वी झाला तर आम्ही ट्राय करू. चला पुढे. गाव आल्यानंतर एसटी नावाचं साधन सोडून द्यावं लागतं, पण मुलगा झाल्यावर सुद्धा बायको वागवावी लागते. याचा अर्थ असा आहे, प्रपंचामध्ये विशिष्ट पद्धतीचं साध्य प्राप्त झालं की प्रपंच सोडून द्यावा लागतो, पण मुलगा झाल्यावरही बायको वागवावी लागते. तसा देव भेटल्यावरही देवाचं चिंतन करावं लागतं. गोकुळात गोपिकांनी ते केलंय. निर्गुणाचं त्याने वेदीला गोपिका पात्र झाल्या ब्रह्मसुखा. ब्रह्म
ब्रह्म सुखाला प्राप्त होणं आहे अद्वैत तत्वदर्शन आहे. पण त्या अद्वैत दर्शनाचा नाद आपल्या अंतकरणात अनुसूत केला आणि भक्तीवर पुन्हा त्या आरूढ झाल्या. टाळा टाळे लोपला नाद, टाळा टाळे लोपला नाद, टाळे लोपला नाद, टाळे लोपला नाद. अंगो अंगी मुरला छंद, अंगो अंगी मुरला छंद, अंगो अंगी मुरला छंद, अंगो अंगी मुरला छंद. भोगिताची आतला भेद, भोग भोगिताची आतला भेद, भोगिताची आतला भेद, भोग भोगिताची आतला भेद. गिरणे गावा गोविंदुगा, गिरणे गावा गोविंदुगा, गिरणे गावा गोविंदुगा, गिरणे गावा गोविंदुगा. ऐसा वासुदेव बोलतो बोल, 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 ऐसा वासुदेव बोलतो बोल. टाळा टाळी लोपला नाद, अंगोंगे मुरला छंद, भोग भोगिताचे आटला भेद. ज्ञान गिळोनी गावा गोविंदोगा, ज्ञान गिळोनी म्हणजे अद्वैताला थांबवायचं. गावा गोविंदोगा, लाडे कोडे नंदा घरी खेडे. त्याला पुन्हा चिंतन करता यावं, पुन्हा त्याच्या भक्तीचा आनंद घेता यावा, ही त्यातली तात्पर्य दर्शनता आहे. मग साध्य प्राप्त करताना ब्रह्मरसाचा आनंद प्राप्त करायला साधन खूप सोपी. बरं, सेवो ब्रह्मरस आवडीने कोणाच्या भरोशावर? लावणी संबळ करावे कीर्तन, नाही मग लावणी ऑर्गन करावे भागवत, हा लावणी मृदुंग श्रुती, लावणी श्रुती करोनी टाळ घोष आवडीने ब्रह्मरस सेवो. मी अन्वयाच्या भाषेत बोललो. लावणी मृदुंग, लावणी श्रुती करोनी टाळ घोष आवडीने ब्रह्मरस, ही ब्रह्मस्वरूपाला प्राप्त करायची लक्षण आहे वारकऱ्यांची. मला जर माफ करत असाल तुम्ही सगळेजण गुरुजी, तर एक वाक्य धाडसाने बोलतो, हिम्मत को किंमत आहे आणि ती माझ्यात मजबूत आहे. पकवाज किती दिवस वाजवला तर पकवाज वाजवून कधी देव भेटत नाही. एक विना किती दिवस वाजवला तर विना वाजवून कधी देव भेटत नाही. आणि तुम्ही सगळे मेजॉरिटीज लॉ बहुमत कायदा पास, टाळ किती दिवस वाजवला तर टाळ वाजवून देव भेटत नाही. वाक्य ऐका, पकवाज वाजवून देव भेटत नाही, विना वाजून देव भेटत नाही, टाळ वाजून देव भेटत नाही. हे जरी खरं असलं तर कीर्तन झाल्यावर हे तिन्ही मला भेटल्याशिवाय राहणार नाही. हे म्हणतील पाटील टाळ पकवाज विना वाजवल्याने देव भेटत नाही, हा मुद्दा बाजूला ठेवा. आम्ही तिन्ही असल्याशिवाय तुमचं कीर्तन सुटत नाही, एवढं तरी ध्यानात घ्यावा. खरं म्हणजे कीर्तन सुरू होत नाही हा तर पार्ट नंबर 2 आहे. आमच्याशिवाय कीर्तन सुरूच होत नाही हा पार्ट नंबर 1 आहे. पण मी माझ्या मतावर ठाम आहे. टाळ पकवाज विना वाजवून देव भेटत नाही या मतावर मी ठाम आहे. मी एक क्लृप्ती सांगतो, आनंद उत्तरार्धात येईल तुम्हाला. आपल्याकडे लग्नात महिला पतीचं नाव घेतात ना, ते म्हणीत उखाण्यामध्ये घेतात ना. लग्नात महिला पतीचं नाव घेतात ना, लग्नात नाव घेतात. हा, लग्नाला 6 महिने झाल्यावर नाव ठेवतात. लग्नात नाव घेतात, पुढे नाव ठेवतात. लग्नाला 6 महिने झाले की त्या घरीच गाथा पारायण करतात. माझ्या मायबापे बरे नाही केले, पदरी बांधले भिकाऱ्याच्या, माझ्या चौघे बहिणी नांदते सुखाने, आणि हे येडं आमच्या नशिबात. ते सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे, समष्टी प्रॉब्लेम येतो सार्वजनिक. लग्नात एखादी महिला नाव घेते, मग पती भेटावा याचा करता नाव घेतात का पती टिकवा याचा करता नाव घेतात? मी डबल बोलू का? महिला पती भेटावा याच्या करता नाव घेतात का भेटलेल्या पतीच्या प्रीतीच्या प्रेमाची अनुसूतता अंतकरणामध्ये प्रविष्टित करून त्याचं प्राष्टवीकरण प्रेम प्रीती वृद्धिंगता अंतकरणाच्या पटलावर अविरलपणे तरलपणे अखंडितपणे वृत्तीस्थानाच्या वृत्त लक्षणा वृत्तीच्या अंतकरणावर स्थित व्हावं याच्या करता नाव घेतात. ऑप्शन थोडं मोठं झालं असेल, तू म्हणाल 12:30 पर्यंत तू चालू दे, आमचा काहीच विरोध नाही. महिला पती भेटावा याचा करता नाव घेतात का भेटलेला पती टिकावा? पती महिला पती भेटावा याचा करता नाव घेत नाही, भेटलेला पती टिकावा याच्या करता नाव घेतात. महिला पती भेटावा याच्या करता नाव घेत नाही, भेटलेला पती टिकावा याच्या करता नाव घेतात. आमचे वारकरी टाळ पकवाज विना देव भेटावा याच्या करता वाजवत नाही, प्रत्येकाच्या हृदयात भेटलाय ते शेवटपर्यंत टिकावा याच्या करता वाजवतात.
वाजविना देवाला प्राप्त करून देणारी साधनं नाही, प्राप्त झालेल्या देवाला भोगणारी साधन आहे. ती साध्यपूर्व साधन आणि ती साध्य उत्तर साधन आहे. म्हणून घेऊ ब्रह्मरस नाही, सेवू ब्रह्मरस आहे. सेव ब्रह्मरस त्या ब्रह्माची जाणीव करून देतो आणि गोपिका त्या देवाला सेवन करणारे आहेत, त्याला प्राप्त केलेले प्राप्ताच्या प्राप्तीचा आनंद घेणारे आहेत. प्राप्ताच्या प्राप्तीच्या आनंदाचे शास्त्राने 4 प्रकार सांगितले. अप्राप्तात अप्राप्त, अप्राप्तात प्राप्त, अप्राप्तात प्राप्त, प्राप्तात अप्राप्त, प्राप्तात प्राप्त. येतं ध्यानात आलंच असेल तुमच्या. आपण डबल बोलू. आपल्या काय रिव्हिजन मध्ये डबल पाकिट भेटतं तर आपण का नाही म्हणावं. बरं. अप्राप्तात अप्राप्त 1, अप्राप्तात प्राप्त 2, प्राप्तात अप्राप्त 3, प्राप्तात प्राप्त. मी जे बोलतोय ते तुम्हाला प्राप्त होतंय ना. मग बरं आहे. गोपिकांना प्राप्त असलेला परमात्मा पुन्हा सगुण रूपामध्ये प्राप्त करता येतो, ही त्यांच्या ज्ञानदर्शनाची ओळख आहे. आणि त्या ज्ञानदर्शनाच्या ओळखीवर त्या प्राप्त करतात. आम्हाला जर त्याला जाणून घ्यायचं असेल तर आम्ही कोणतं ज्ञान प्राप्त करावं. तर आमची परिस्थिती अशी, ज्ञानाच्या प्राप्तीला गीतोक्ती 3 पायऱ्या सांगते. गीता काय बोलते? 3 पायऱ्या चढा तुम्ही. तद्विद्ये प्रणिपातेन, परिप्रश्नेन, उपदेशन्ते ते ज्ञानम, ज्ञानेनस्तत्वदर्शिना, ज्ञानेनस्तत्वदर्शिना, उपदेशन्ते ते ज्ञानम, परिप्रश्नेन सेवया, तद्विधी प्रणिपातेन. तद म्हणजे त्यांच्या, विधी म्हणजे जवळ, त्यांच्या जवळ जा. काय करा? प्रणिपातेन 1, परिसेवया 2, परिप्रश्नेन 3, तदनंतर ज्ञानार्थ दर्शनम. त्याच्यानंतर ज्ञानाचं दर्शन होईल तुम्हाला. पहिली पायरी, त्यांच्या जवळ जा. जवळ जाऊन प्रणिपात करा. पाया पडल्या की 4 गोष्टी वाढतात. अभिवादनशीलस्य नित्यम वृद्धोपसेविनः, चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम, आयुर्विद्या यशोबलम, चत्वारि तस्य वर्धन्ते नित्य वृद्धोपसेविनः. अभिवादनशीलस्य, आयुष्य वाढतं, विद्या वाढते, यश होतं, ताकद वाढते जर दुसऱ्याच्या पाया पडल्या तर. पण पाया शास्त्रानुसार पडा. नाही तर त्या कॉलेजला जाणाऱ्या मुली, कॉलेजला जाणाऱ्या मुलं, त्यांची टेंडन्सी स्वतंत्र आहे. मंदिर दिसलं की ते नवीन पद्धतीत पाया पडतात देवाला. आपल्याकडं ठीक आहे 14 फेब्रुवारी, देवाला कसं काय फ्लाईंग? ते असं केलं की वाटतं ख्रिश्चन आहे, असं केलं की मुस्लिम फ्लाईंग दिलं की वाटतं याचा महाराष्ट्राशी संबंध नाही. संबंध आल्यास निवड योगा समजावा. योगाने ते महाराष्ट्रात आलंय. प्रणिपातेन नमस्कार करा, परिसेवया सेवा करा, परिप्रश्नेन त्यांना प्रश्न विचारा. काय विचारा? अथकेन प्रयुक्तोयम पापमचरति पुरुषाः अनिच्छनपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः, बलादिव नियोजिता अनिच्छनपि वार्ष्णे पापमाचरति पुरुषा. अथकेन प्रयुक्तोयम, इच्छानापि केन प्रयुक्तोयम पुरुषा पापमाचरति. इच्छा नसतानाही माणसं पाप का करतात? मग तुम्हाला श्री गुरु श्रोत्र्याने ब्रह्मनिष्ठ मुखाने उत्तर देते. श्री भगवान वाच, काम येश क्रोध येश रजगुण सम उद्भव. काम रजगुण उद्भवते, क्रोध सम रजगुण उद्भवते. काम आणि क्रोधामुळे रजगुणाचं उद्भवन होतं आणि तुमच्यातून अनपेक्षितरित्या अनिच्छा न इच्छा अपि पापमाचरती. इच्छा नसताना पापाचं आचरण होतं. हे श्रीगुरु जे देतात ते ज्ञान प्रत्येकाच्या जीवनात. नाही ज्ञान न सदृश्य पवित्रम मे विद्यते तत्स्वयोग संसिद्धे कालेनात्मनि विंदते, कालेनात्मनि विंदते तत्स्वयोग संसिद्धे ज्ञानम सदृश्य पवित्र नाही. उदार सर्व एव येते ज्ञानी त्वत्वैव मे मतम. आस्तित संयुक्तानां मामे वानुतमां गति, मामे वानुतमां गति आस्तित संयुक्तानां ज्ञानी त्वत्वैव मे मतम. उदार सर्व एव येते अहम सर्व एव उदाराः किंतु मे मतम ज्ञानी आत्मा. हा मी सगळ्यांना उदार आहे पण ज्ञानी माझा आत्मा आहे. पण ते ज्ञान मिळवताना त्याच्या 3 पायऱ्या आहेत. माहितीचं ज्ञान, अंदाजाचं ज्ञान आणि ज्ञानाचं ज्ञान. त्याला युनिव्हर्सिटी लँग्वेज मध्ये बोलतात इन्फॉर्मेशन नॉलेज सिस्टीम, नॉलेज टू नॉलेज सिस्टीम अँड कॉमन सेन्स नॉलेज सिस्टीम. माहितीचं ज्ञान, अंदाजाचं ज्ञान, ज्ञानाचं ज्ञान. उद्याचं कीर्तन खूप चांगलं आहे, उद्या कीर्तनाला या, ही झाली माहिती. कीर्तन ऐकला जी नाराजी झाली, हे झालं ज्ञान. तुला काय, तू तर म्हणत होता उद्या कीर्तन चांगलं, ते कीर्तन तर बोर झालं. तो म्हटलं मलाही माहिती नाही. अंदाज, कॉमन सेन्स. तुला कोणता अंदाज होता? तो म्हटलं लोक जिथं टाळ्या वाजवत होता तशी 10 मिनिटाची मी त्याची युट्यूबला क्लिप ऐकली होती. मग अजून 1 तास 50 मिनिटं बाकी होते. तुझ्या ध्यानात नाही आलं का ते? तुझ्या ध्यानात नाही आलं का? आपल्याकडे बऱ्याच लोकांना अंदाजाचा सुद्धा अंदाज नसतो, इतके बेअंदाज आहे. म्हणजे आणि बेअंदाज माणसाला नजर अंदाज करतात. बेअंदाजाचं ज्ञान माणसाला नजर अंदाज करण्याची शक्यता आहे. ते परिपक्व ज्ञान आम्हाला प्रत्येकाला प्राप्त आहे. त्या ज्ञानाच्या जोरावर आम्ही त्या देवाला अनुभवण्याचा, पाहण्याचा प्रयत्न करतो. त्याला जर पाहायचं असेल, त्याला जर प्राप्त करायचं असेल तर गोकुळाच्या संबंधाने त्याला प्राप्त करायचंय, त्याला जाणून घ्यायचंय. त्याच्या रूप दर्शन, त्याचं नामदर्शन, त्याचं आम्हाला प्रत्येकाला बघायचंय. मग त्याला पाहायचं असेल तर काय करावं लागेल? अद्वैत तो नाही माझे समाधान, गोड हे चरण सेवा तुझी. त्या अद्वैत तत्वज्ञानातून त्याला बाजूला, द्वैतात्मक देव नकोच आहे आम्हाला.
खरं म्हणजे देवाला प्राप्त करताना पहिली भूमिका असावी द्वैतात्मक नसावी, आणि अद्वैत प्राप्त झालं की पुन्हा सगळं अद्वैत नसावं, द्वैत असावं. म्हणजे द्वैतातून अद्वैताकडे जायचं आणि अद्वैताकडून पुन्हा द्वैताकडे जायचं, म्हणजे अद्वैताच्या रेषेला टच करायचं आणि विजय झाल्याची खात्री झाली की पुन्हा परत यायचं द्वैतामध्ये. वारकरी संप्रदाय द्वैताला मान्यता देत नाही. वारकऱ्यांना सगळं चालतं पण द्वैत अजिबात चालत नाही. द्वैताचे बंधन न बाधे, द्वैताचे बंधन न बाधे, द्वैताचे बंधन न बाधे, द्वैताचे बंधन न बाधे. एक तत्व नाम साधिते साधन, एक तत्व नाम साधिते साधन, एक तत्व नाम साधिते साधन, एक तत्व नाम साधिते साधन. द्वैताचे बंधन न बाधे, द्वैताचे बंधन न बाधे, द्वैताचे बंधन न बाधे, द्वैताचे बंधन. एक तत्व नाम साधिते साधन, द्वैताचे बंधन न बाधिजे. ते द्वैत जीवा करता घातक आहे, आणि द्वैत जर गेलो नाही, ज्ञानोबा म्हटलं द्वैत जर गेलो नाही, तुम्ही किती कीर्तन ऐकले तरी त्याचा काही फायदा होणार नाही. तया कैचे कीर्तन घडलं नामे, द्वैताची झाडणे गुरुविना ध्यान, द्वैताची झाडणे गुरुविना ध्यान, द्वैताची झाडणे गुरुविना ध्यान, द्वैताची झाडणे गुरुविना ध्यान. दया कैचे कीर्तन घडलं नामे, दया कैचे कीर्तन घडलं नामे. द्वैताची झाडणी झाली नाही, गुरुविना ज्ञान आले नाही, तया नामी कैचे कीर्तन घडेल. त्याला कीर्तन ऐकून फायदा नाही. म्हणून हे द्वैत जावं आणि काय यावं. अद्वैत कोसरे विरळा जाणे, अद्वैत कोसरे विरळा जाणे, अद्वैत कोसरे विरळा जाणे. एक नाम हरी, द्वैत नाम हरी, एक नाम हरी, द्वैत नाम हरी, एक नाम हरी, द्वैत नाम हरी, अद्वैत कोसरे विरळा जाणे, अद्वैत कोसरे विरळा जाणे, अद्वैत कोसरे विरळा. आता तरी तुमच्या लक्षात आलं असेल की आमची लोक हरिपाठ झाल्यावर काय येतात. महाराज लोक हरिपाठाच्या अगोदर काय येत नाही, त्यांना भीती असते. आपल्याला विना घ्यायला लावला तर आपण म्हणा महाराज तुम्ही लवकर घ्या विना, आम्ही म्हणतो नाही नाही तुम्हीच घ्या. अहो घ्या ना, नाही नाही तुम्हीच घ्या. अहो घ्या ना, तुमचा हरिपाठ पाठ नाही का महाराज, बिना हरिपाठाचं कीर्तन करतो का. मग म्हणा ना माझा हरिपाठ पाठ आहे पण मागे पाठ आहे, मग पुढे का ज्ञानोबांना बोलवायचंय का. अद्वैत कोसरी विरडा जाणे, द्वैत घातक आहे. नाथ महाराजांची एक भाषा आहे, प्रपंच दरे सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे ते काय वेळे म्हणा, ते काय वेळे म्हणावे, राज्य टाकून गेले थोडे तरी का सेविती गिरीकडे, प्रपंच जरे सुख जोडे संसारी असते सुख तरी का तेजती सनकाधिक, द्वैत्य ते तुके दुःख परम सुखा द्वैते, परम सुखा द्वैती द्वैत ते तुके दुःख तरी का तेजती सनकाधिक, संसारी असते सुख. द्वैत जीवाला घातक म्हणून त्या अद्वैत तत्वज्ञानाला पाहण्याचा प्रयत्न करावा. त्या अद्वैतामध्ये ना हा मनुष्य नच देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्राहा, याचा कोणाचाही काही संबंध नाही. असं जे स्वरूप प्राप्त होतं त्याचं नाव अद्वैत स्वरूप. त्या अद्वैत स्वरूपाला न रूपाहा न गुणाहा न द्रव्याहा न आकाराहा, देवाला आकार नाही, देवाला रूप नाही, देवाला रंग नाही, देवाला वर्ण नाही, देवाला विधी नाही, देवाला लक्षण नाही, देवाला गुण नाही, द्रव्य नाही, ह्यातलं काहीही नाही. पण यातलं काही नसलेलं जे निर्गुण निराकार तत्व आहे, ते तत्व जेव्हा आम्ही पाहिलं की ज्याला रंग रूप काही नसताना अरूप दर्शनाचा जो प्रणेता आहे, तो अरूप दर्शनाचा आश्रयरहित विषयरहित ज्ञानाचा प्रणेता गोकुळात नंदाकडे काय करतोय, अभंगाच्या पहिल्या अरूप बागरे निर्गुण सवंगरे, अरूप बागरे निर्गुण
बागडे निर्गुण सवंगडे खेडे लाडे कोडे नंदा घरी. ते परमात्म्याचं स्वरूप कसं ते अरूप आहे, त्याला रूप नाही, त्याच्या रूपाचं निर्देशन आहे. पहा, देवाला जात नाही, देवाला आकार नाही, देवाला रंग नाही, देवाला रूप नाही, देवाला विधी नाही, देवाला लिंग नाही, देवाला काल नाही, देश नाही, वस्तूमध्ये नाही. त्याला देश परिच्छिन्नत्व नाही, त्याला काल परिच्छिन्नत्व नाही, त्याला वस्तू परिच्छिन्नत्व नाही, त्याला आकार नाही, रंग नाही, रूप नाही, नाही वर्णछाया, काही संबंध नाही. त्याचा या क्षेत्राशी कुठलाही संबंध, तो अरूप आहे, रूपाच्या रहित आहे. त्याचं रूप तुम्ही सांगू शकत नाही, त्याला रूप रंग सांगू शकत नाही. ज्यांच्या दरबारात आपण बसलेलो आहोत त्या शंकराचा रंग कसा आहे हो? शंकराचा रंग कसा आहे? निळा. कारण त्यांचं नाव निळकंठ आहे, म्हणजे ज्याचं नाव निळकंठ असतं त्याचा रंग तो व्याकरणातला एक समास आहे. निळा आहे कंठ ज्याचा असा जो तो तया नाम निळकंठ. त्याचा काहीच संबंध नाही, तो समास आहे. आपल्याकडे व्याकरणाची सुद्धा एक स्वतंत्र ताकद आहे. पूर्वी 35 मार्काचं व्याकरण होतं. अलीकडच्या विद्यार्थ्यांना व्याकरण येत नाही, त्यात नवल नाही. शिक्षकांचंच बजेट नाही, त्यात नवल नाही, त्यात नवल नाही. शिक्षण अधिकाऱ्याचं बजेट नाही, त्यात नवल नाही. शिक्षण खात्याचंच बजेट नाही, त्यात नवल नाही. जे पॅनल शिक्षण महामंडळावर आहे त्यांचंच बजेट नाही. मी विनोदाचा विषय होता. महाराष्ट्राचं शिक्षण खाता विनोदाचा विषय होता, तो चुकीच्या तावडीत सापडला होता. ज्याला समजलं त्याला धन्यवाद, ज्याला नसेल समजलं त्याने घरी गेल्यावर छोटा भीम, हंगामा, पोगो बघत जा. हळूहळू ज्ञान वाढेल तुमचं. ते मध्ये कोण आहे त्या जरा बाहेर काढता का? तुम्ही पण जरा नका बसू, या खाली. ऐका, कीर्तनात असं नसतं कोणी कुठे बसतं, कोणी कुठे बसतं, कोणी कुठे बसतं, कोणी कसं बसतं, कोणी कसं बसतं, असं नसतं. कीर्तनात असं नसतं. जे आसनावर असतं तेच आसन असतं. कसंही बसतं असं कुठे असतं? आसनावर असतं तेच आसन असतं. कसंही बसतं कुठेही बसतं असं कुठे असतं? कारण इथे आसन असतं. जे आसनावर असतं तेच आसन असतं. कुठेही बसतं असं कुठे असतं? असं नसतं. व्याकरणिक स्वतंत्र शक्ती. आपल्याकडे विनोद कुसुमांजली नावाचं साहित्यशास्त्रात एक संकलन आहे. लोकांना हसवायचं कसं याच्याकरता 264 प्रकार गुरुजी. 264 प्रकारचे विनोद आहेत, तरी कमरे खालचे विनोद कीर्तनात जागा घ्यायला लागले. हा वारकरी संप्रदायाचा पराजय. हा पराजय तुमचा. एक अभिनय दर्शन नावाचा विनोद आहे, म्हणजे वक्ता बोलत नाही पण त्याने केलेल्या हातपायाच्या डोळ्याच्या इशाऱ्यावरून आपल्याला अंदाज काढावा लागतो. अभिनय दर्शन विनोदाचं वैशिष्ट्य असं असतं. पक्षी अंगणे उतरते ते का गुंतून या राहते, याचा भाव असा आहे. पक्षी जर अंगणामध्ये आपण दाणे टाकले, ते दाणे टिपल्यानंतर ते पक्षी तिथं थांबतात का? माझ्या हाताकडे लक्ष द्या. पक्षी अंगणे उतरते ते का गुंतून या राहते. हाच पक्षी शब्द आपल्याकरता घ्यावर. पक्षी अंगणे उतरते ते का गुंतून या राहते. आपल्या बाबतीत घेतला तर ते का गुंतून या राहते, पक्षी अंगणे उतरते. अजून एक शब्द आता कीर्तन काल्याचाच आहे. काल्याच्या कीर्तनात एक भाव आहे, एकमेका देवमुखी. लग्नात पती पत्नी एकमेकाच्या तोंडात घास भरवतात की नाही? लग्नात नवरा बायको पती पत्नी एकमेकाच्या तोंडात घास भरवतात की नाही? भरवतात. त्या दिवशी म्हणावं लागतं एकमेका देवमुखी. लग्नाला 6 महिने झाले, तो दारू पिऊन आला की एकमेका देवमुखी. मग अंदाज काढावा लागतो की दोन्ही अर्थ गवून या. वारकऱ्यांचा अर्थ वेगळा आहे. माझा मुद्दा निळकंठ होऊन गेलेला आहे बाहेर. एक प्रसिद्ध उदाहरण सांगतो तुम्हाला, आनंद भेटेल तुम्हाला. मी एक वाक्य सांगतो तुम्हाला. वाक्य एकच आहे, कर्ता कर्म क्रियापद. व्याकरणाची ताकद सांगतो. कर्ता कर्म क्रियापद. फक्त मी कर्ता कर्म क्रियापद मागे पुढे घेत जाईल आणि अर्थ बदलत जाईल. मी एक वाक्य तुम्हाला 3 पद्धती सांगतो. पहिल्या 2 पद्धतीत ते वाक्य तुमच्या ध्यानात येणार नाही. आलं पाहिजे असा माझा दावा नाही. बाकी तिसऱ्या पद्धतीत ते वाक्य जर तुमच्या ध्यानात आलं नाही तर मी अंदाज काढेन मुकेश अंबानीच्या घरात जेवला रेंज नाही. म्हणजे त्याने फक्त ते लोकांकरता काढलेलं चॅनल आहे, त्याच्याकरता ते उपयोगाचं नाही. म्हणजे कसं, फक्त लोकांना सांगायचं मायबाप वागवायचे असतात आणि सांगणाऱ्याने वागवायचे नसतात असं. हे असं
तो वातावरण तयार करतोच. कशाला गेली आई स्वर्गाला ग, मग काय नरकात जायला पाहिजे होती ती. तो एक म्हटला हमरून वासराला चाटती जेव्हा गाय तवा मला त्याच्यामध्ये दिसते माझी माय. म्हणजे गाय वासराला चाटते ह्याला माय दिसते नाही, ह्याची माय पाणी पाणी करता मेली तरी नाही दिसले. हा लोकांना म्हणतो आई वडील वागवले पाहिजे, हा स्वतः रूम करू नये. हा विचार आपण प्रत्येकाने केला पाहिजे. मला तिकडे प्रवास करायचा नाही. नशीब असतं ते एकेका गाण्यावर महाराष्ट्र सुद्धा पायाखाली घातले लोक आपल्याकडे. शेवटी तो प्रारब्धाचा खेळ असतो. बर प्रारब्धावर मात करतो ना त्याला प्रयत्न म्हणतात. प्रारब्धावर मात करतो त्याला प्रयत्न म्हणतात. वाक्य आहे का, फार पूर्वीच्या काळामध्ये मातीची घरं होती, स्लॅबची घरं नव्हती. त्या मातीच्या घरं टिकण्याकरता मध्ये लाकडं टाकल्या जायचे व त्या जाड लाकडाच्या मध्ये दांड्या टाकल्या जायच्या, लाकडी बारीक. त्या दांड्या टाकल्या जायचे. पाहुणे आले, पाहुणे आल्यानंतर मंचकावर बसले. मंचकावर सगळ्या पाण्याला आचार झाला, चहा पाणी झालं. चहा पाणी हा करावाच लागतो आलेल्या पाहुण्यांना. चहा पाणी याच्यात दोन प्रकार आहे. मी गमक वाक्य सांगतो. घरी एखाद्या माणसाला चहा पाणी देणे हा शिष्टाचार आहे. एखाद्या माणसाला चहा पाणी देणे हा शिष्टाचार आहे. हा चहा पाण्यासाठी देणे हा भ्रष्टाचार आहे. चहा पाणी देणे हा शिष्टाचार आहे आणि चहा पाण्यासाठी देणे हा. बरं अंदाज घरी काढा. विठाला विठाला पाहुण्याला चहा पाणी झाला आणि अचानक मंचकावर बसलेला, कॉटवर बसलेल्या त्या पाहुण्याचं वर लक्ष गेलं, त्या धाब्याकडे, टेरेसकडे लक्ष गेलं. ते लाकडी दांड्या बसवलेल्या होत्या आणि त्याने त्याला विचारलं, दांड्या तिरप्या बसवल्या सुताराने? पहिलं वाक्य. तुम्ही वाक्य लक्षपूर्वक आहे का? पहिलं वाक्य काय माझं, दांड्या तिरप्या बसवल्या सुताराने. दुसरं वाक्य, तिरप्या दांड्या बसवल्या सुताराने. आता महत्वाचं तिसरं वाक्य, हो तिरप्या सुताराने दांड्या बसवल्या. मी फक्त कर्ता कर्म क्रियापदाचा प्रवास मागे पुढे केला तर एवढा विनोद झाला. आणि मला पुढे सांगायचं ते वेगळंच आहे अजून. या तिन्ही वाक्याचे अर्थ वेगळे वेगळे. दांड्या तिरप्या बसवल्या सुताराने म्हणजे दांड्या अतिशय सरळ होत्या, दांड्या अतिशय चांगल्या होत्या, पण बसवणाऱ्यामध्ये कसब नव्हतं, त्याने दांड्या तिरप्या बसवल्या. दांड्या तिरप्या बसवल्या सुताराने. दुसऱ्या वाक्यामध्ये सुतार खूप हुशार आहे. तिरप्या दांड्या बसवल्या सुताराने म्हणजे दांड्या तिरप्या होत्या पण बसवणारा इतका हुशार होता. तिरप्या दांड्या बसवल्या सुताराने. वा काय हुशार आहे. आणि तिसऱ्या वाक्यात त्याचा फिजिकली प्रॉब्लेम आहे. कोणी बसवल्या दांड्या? मला सांगायचा मुद्दा असा होता, अन्वय आणि व्यतिरेक हा व्याकरणाचं बोट पकडतो. त्याने जर बोट पकडलं तर फसगत होण्याची शक्यता आहे. तेव्हा निळकंठ शंकराचा रंग निळा नाही, सगळ्यांना माहितीये. कर्पूर गौरम. गौर म्हणजे गोरा, गौर म्हणजे गोरा. बरं मग माणसं गोरे केव्हा जन्माला येतात? तो पावडर लावली की नाही. ब्रिटिशन ॲथिस्टिक हे एक लॉजिक आहे. माणसं गोरे केव्हा जन्माला येतात याचं उत्तर फक्त वारकरी संप्रदाय देतो. तो भूमी दाने भूमी पाडू सुवर्ण दाने कांती निर्मळ. सोन्याचं दान केलं की माणसं. आता हे जे गोरे दिसतंय ना आपल्याला, या सगळ्यांनी मागच्या जन्मात सोनं दान केलं म्हणून ते गोरे. मी दुसऱ्यांशी बोलणारच नाही, मी फक्त गोऱ्या लोकांशीच बोलणार. जे गोरे दिसताय ना ह्यांनी मागच्या जन्मात सोनं दान केलंय. मी एक मदत तुम्हाला करू शकतो. ज्यांना पुढच्या जन्मात गोऱ्या जन्माला यायचंय त्यांनी काय केलं पाहिजे? तुम्ही विचार करा. मी 12:15 पर्यंत आहे आणि तुमच्यासारखे उदार अंतकरणाचे 5-5 ग्रॅमचे 2 भेटले तरी मी पाकिट घेणार नाही, हे जाहीर सांगतो. लक्षात घ्या. शंकराचा रंग गोरा आहे हो, त्याला रंगच नाही. रामाचा रंग कसा आहे हो? नीलांबुजम श्यामल कोमल अंगम सीता समारोह पीत वामा. नील अंबुज, अंबुज म्हणजे आकाश, नील म्हणजे निळा, स्काय ब्ल्यू आकाशी रंग. कृष्णाचा रंग सावळा देखील नंदाचा. आणि तो पंढरपुरात बसलेला हो काळा. नसता काळा नाही मग ठाईचाची काळा अनादी बहु काळा. ठाईचाची काळा अनादी बहु काळा. अनादी बहु काळा. ठाईचाची काळा अनादी बहु काळा. अनादी बहु काळा.
चाची काढा अनादि बहु काढा म्हणून वेदाचा आडा लाविला. त्याला रंगच नाही, त्याला रूपच नाही, त्याला रंग आणि रूप दर्शन त्याला आहे. अगदी त्या पद्धतीने त्याचा अवतार बदलला की शरीरही बदलतं. नगर जिल्ह्यामध्ये राहुरी नावाचा तालुका आहे. राहुरी फॅक्टरीवर शिवाजी इंजिनिअरिंग कॉलेज आहे. तिथं मागच्या 2-4 महिन्यापूर्वी मी व्याख्यानाच्या निमित्ताने गेलो आणि व्याख्यान असताना मला एका पोराने विचारलं. तो म्हटला, महाराज डार्विन असं सांगतो 200 वर्षापूर्वी युरोप खंडामध्ये डार्विनचा असा सिद्धांत आहे की आपण पूर्वी माकड होतो. मी म्हटलं, तुझा अंदाज काहीतरी चुकलाय. डार्विन म्हणतो की आपण पूर्वी माकड होतो. माझं असं मत आहे की आपल्यामध्ये अजूनही बरेच तू पूर्वी सांगतो, मी कंटेन सांगतोय का. मतो यत्र गच्छन्ति तत्र गच्छन्ति वानराः शास्त्राणि यत्र गच्छन्ति तत्र गच्छन्ति नरः तस्मात् शास्त्रं प्रमाणं ते कार्याकारी व्यवस्थितो. जो शास्त्राचं ऐकून चालतो त्याला नर म्हणतात आणि जो स्वतःच्या बुद्धीने चालतो त्याला वानर म्हणतात. आपण अंदाज काढा, आपण नर वानर, नर वानर, अपन ना नर ना वानर, प्यार का वादा 50-50, कुछ तुम समझे कुछ हम समझे. म्हणजे आपलं इकडे गणित नाही तिकडे गणित नाही. अरे डार्विन बोलतोय ना 200 वर्षापूर्वी डार्विनचा सिद्धांत आहे की आम्ही पूर्वी वानर होतो. जे तुमच्या डार्विनला सायन्स अप्रोच मध्ये 200 वर्षापूर्वी कळालं ते माझ्या वारकरी संप्रदायाला 200 कोटी वर्षापूर्वी कळालंय. लोकांचं वातावरण तयार करतात. काय महाराज आज तुम्ही कसं काय हो, आजचा माणूस चंद्रावर, तुम्ही अजून धोत्रावर, तुला प्रॉब्लेम काय. माझे मित्र मला अजूनही चिडवतात, तू एवढं शिकला आणि इकडे कशाला आला. म्हणजे इकडे बावडत येतात का, इकडे बावडत येतात का. मी 2012ला पहिल्या टप्प्यात STI सुटलो. त्याच्यानंतर मी प्राध्यापकी केले संस्कृतमध्ये MA BEd, 11वी-12वीला ज्युनियर कॉलेजला 8-9 महिने केले. इंटरेस्ट आला नाही, रोजच्या पगाराची सवय. म्हटलं हेच चांगलं आहे आपलं. आणि आता एका टप्प्यावर आलो मी की 35 वर्ष वयाचे कंप्लीट झाल्यावर इथेही थांबून घेऊ आणि नवीन ट्राय करू. माझी शेवटची इच्छा आहे आता की आपण महाराष्ट्र सोडला पाहिजे आणि महाराष्ट्राच्या बाहेर गेलो पाहिजे. मी तिथपर्यंत जाणार आहे. तोपर्यंत माझी दाढी पांढरी झाली तरी चालेल, पण एक दिवस मी पण देशाला सांगेन, मित्रो दोस्तो, हिम्मत को किंमत है. ट्राय टू ट्राय बट डोंट टू ट्राय अगेन ट्राय. ऐका, त्या परमात्म्याचं स्वरूप जाण्याकरता देवाचं स्वरूप जे तुम्हाला कळालं ना. लोक म्हणतात विज्ञान पुढे गेलं. काय पुढे गेलं. आता युग कोणतं चालू आहे. कलियुग. कलियुगाचा आयुष्य किती. 4,32,000. द्वापार युग 8,64,000. त्रेतायुग 12,96,000 आणि कृतयुग 17,28,000. इट इक्वल 43,20,000. कृतम त्रेता द्वापारश्च कलिश्चती चतुर्युगम. भागवत सांगतं एक राजा झाला कृतयुगात, त्याचा नाव हिरण्यकश्यप. त्याच्या बायकोचं नाव कैदू. त्याला 4 अपत्य लाद, अनुलाद, सल्लाद आणि सर्वात धाकटा प्रल्हाद. प्रल्हादाला ज्या संतांचं उपदेशन झालं त्यांचं नाव नारद. नारदाच्या हातात काय. विना. आजच्या 43,20,000 वर्षापूर्वी नारद होते. आजच्या 43,20,000 वर्षापूर्वी नारदाच्या हातात विना होता. आणि आजच्या 43,20,000 वर्षापूर्वी जेव्हा भारताच्या बाहेरच्या लोकांना अंगावर अंग झाकण्याकरता कपडे घालायचे असतात याचं सुद्धा ज्ञान नव्हतं. त्या टायमाला नारदाजवळ विणा होता. त्या विण्याला, एवढ्या चांगल्या विणाला एवढ्या बारीक तारा होत्या आणि एवढ्या बारीक तारा जन्माला घालायची टेक्नॉलॉजी आमच्याकडे तेव्हा होती. तुम्ही आम्हाला काय सांगता. असं करता. फक्त बोट कसं पकडायचा हा स्वतंत्र मुद्दा आहे. आता तुम्ही कशा पद्धतीने प्रवास करता तो पुन्हा स्वतंत्र मुद्दा आहे. इंदुरीकरच्या सोबत जायचं का त्याचा विरोध करायचा हा स्वतंत्र मुद्दा आहे. समतिथी विषमतिथी हा स्वतंत्र मुद्दा आहे. समतिथी विषमतिथी हा स्वतंत्र मुद्दा आहे. त्याचं कारण असं आहे की मला तिकडे प्रवास करायचा नाही. आध्यात्मिक ग्रंथांचे पुरावे मान्य केले जात नाही कारण हा देश संविधानानुसार चालतो. याची IPC, CPC, CRPC, याचे इंडियन पेनल कोड, क्रिमिनल पेनल कोड, आर्टिकल 19 याला स्वातंत्र्य देतं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य आहे आम्हाला. हा देश संविधानानुसार चालतो पण हा संप्रदाय आध्यात्मिक ग्रंथानुसार चालतो. की त्याला धार्मिक कोटेशन मान्य करावं लागेल. लॉजिकली त्याचे कोटेशन, त्याचे जे पुरावे ते मान्य करावं लागतील. नसेल मान्य करायचे तर तो जो G24 तासचा भाड्याने लावलेला जो आहे प्रसन्न जोशी, मी त्याला फोन करूनही सांगितलं आणि मला त्याच्यात इंटरेस्ट होतो अशा गोष्टीत.
मी त्याला सांगितलं की तू म्हणतो ना की हे विज्ञानात मान्य नाही, तू जरा नेटवर सर्च कर चिनी स्टार्ट ऍप, तू जरा नेटवर सर्च कर चिनी स्टार्ट ऍप चायना कॅलेंडर. चीन असा एक देश आहे, जागतिक शांतता करार समितीचे सदस्य महाराष्ट्रातून संदीप वासलेकर, त्यांचं एक संकलन आहे एका दिशेचा शोध. स्त्री नाही पुरुष नाही तरी लॅबोरेटरीमध्ये त्यांनी जीन तयार केला. स्त्रीचा संबंध आणि पुरुषाचा संबंध नाही. जगातल्या कुठल्याही टेक्नॉलॉजीला लात मारणारे ते संकलन होतं. अर्थात नंतर त्याच्यात व्हायरस आल्यामुळे तो त्यांना ते नष्ट करावा लागला युनोची परवानगी घेऊन. तो भाग स्वतंत्र आहे. चीनमध्ये असे व्हायरस येतात. ही तर ताकद आहे. ऑल कल्चर इज द बेस्ट कल्चर इन माय इंडियन कल्चर. भारतीय तत्वज्ञानाची ताकद काय. 40 लाख लोक एका दिवसामध्ये त्र्यंबकेश्वरला किंवा प्रयागराजला कुंभमेळ्यामध्ये आंघोळ करतात तरी कोणाला व्हायरल होत नाही. ही खरी ताकद आहे अध्यात्मशास्त्राची. 10 लाख ते 12 लाख वारकरी आनंदीमध्ये चंद्रभागेमध्ये पैठणमध्ये नाथ षष्टीला स्नान करतात तरी कोणाला कोणताच व्हायरस होत नाही. ही ताकद आहे. कारण आमच्याकडे एकच अँटीव्हायरस आहे. त्या अँटीव्हायरसचं नाव आहे रामकृष्ण हरी. सर्वोत्कृष्ट. आणि ते चीनची एक टेक्नॉलॉजी. एखाद्या मुलीचा जन्म 95 ला झाला, 2018 ला तिचं लग्न झालं, 20 ला ती प्रेग्नंट राहिली. प्रेग्नन्सीला 4 महिने कंप्लीट झाले. तिचं वय आणि तिचा प्रेग्नन्सीचा 4थ्या महिन्याचा काल याचं इक्वल केल्यानंतर तिच्या नावाच्या त्या समोर ते चीन कॅलेंडर आहे, त्या कॅलेंडर समोर सर्च केलं की सापडतं तिला मुलगा होईल का मुलगी. जर मुलगा असला तर तिला मुलगाच होतो, मुलगी असली तर तिला मुलगीच होते. हे चिनी स्टार्ट ऍप, हे चिनी कॅलेंडर, आधी याला चॅलेंज कर आणि मग आमच्याकडे येण्याचा प्रयत्न कर. मला माहिती तुझी अडचण काय प्रसन्न, तू कोणाच्या भरोशावर काय करतो मला माहितीये. सध्या तरुण महाराष्ट्रातले व्यसनी झालेले आहे. त्या व्यसनी तरुणांना निर्व्यसनी करण्याचं काम महाराष्ट्रातले वारकरी कीर्तनकार करताय. समाजातले तरुण लोक कीर्तनात येत नाही पण त्यांना कीर्तनात आणण्याचं काम हे लोक करताय. आणि प्रखर राष्ट्रभक्ती हे कीर्तनकार शिकवताय. हे सेक्युलरच्या नावाखाली काही लोकांना मान्य नसेल म्हणून हे रचलेलं कदाचित षडयंत्र असेल. हे तर मुद्दा कोणाचं काय असेल मला त्याच्याशी घेणं देणं नाही. आपल्याला त्याच्याशी काही संबंध पण नाही. आपण तिकडे जायचं पण नाही, संधी भेटले तर सोडायचं पण नाही. डार्विन बोलतो ना आम्ही माकड होतो. अरे आरूप दर्शनी आमचाही देव आहे. पण तो नंदा घरी लाडे कोडे खेडे कुठल्या ट्रॅक्टर देवाचे अनंत अवतार आहे. अनंत रूप अनंत सृजित मन्यूर भाया पोचत्रोस्त्र कबीर आत्मा विदिशो व्यादिशो दिशा. अनंत म्हणती माझी स्वामीचे अवताराच्या राशी अनंत रूपे पोहाळे करुणावंत अनंत हे नाम ज्या. तो अनंत रूपाने गौरवला जाणारा देव आहे. भागवतात त्यांचे 24 अवतार आहे आणि वारकरी 10 अवतार शिक्का मारतात. मत्स्य कत्स्य वराह वामन ऋषी परशुराम राम कृष्ण बौद्ध आणि कल्की. या दशावतारामध्ये देवाचा पहिला अवतार कोणता आहे. मत्स्य. मत्स्य म्हणजे मीन. मीन म्हणजे मासा. मासा कुठे असतो पाण्यात. मासा हायवेला असतो. मासा हायवेला असतो. मासा हायवेला असतो. असतो विकायला. अरे असतो ना पण मग तो डायरेक्ट विकायला असतो. बर साधारणतः जे व्हायरल होतं ते पाण्यातून होतं. आमच्या देवाचा पहिला होता. एखाद्या वेळेस जेवण नसलं तर चालेल पण पाणी पाहिजे. मग अन्नाला जेवण आणि पाण्याला जीवन म्हणतात. जीवनाशिवाय आम्ही राहू शकत नाही, म्हणजे पाण्याशिवाय राहू शकत नाही. पहिला अवतार आमच्या देवाने आमच्या जीवनाची शुद्धी करण्याकरता घेतला. त्याचा अवतार मेन अवतार मत्स्य अवतार. दुसरा अवतार कछुआ कुर्म कासव. कासव कुठं असतं पाण्यात. कासव हा तुम्ही 4G उत्तर द्यायचा, असं टेन्शन मध्ये बसायचं नाही. कासव पाण्यात पण असतं आणि कासव जमिनीवर पण असतात. त्या पाण्यातली शुद्धीकरणता पाहिल्यानंतर जमिनीवरचं अशुद्धीकरण पाहिलं आणि कासवाच्या रूपात देवाने निर्णय घेतला की जमिनीवर खूप घाण झालेली, ही घाण स्वच्छ करण्याकरता अवतार घेतला पाहिजे. म्हणून ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीत पुढचा अवताराला सुकर वराह डुकर. पण काय चाललंय तुमच्या देवाचं. कधी मत्स्य कधी कच्छ कधी वरा. माणसात येईल का नाही देव का अजून जनावरातच आहे. आणि मग माणसात येण्याचं ठरवलं पण 100% माणूस झालाच नाही. तो वरचं शिर सिंहाचं खालचं धड माणसाचं. टेक्नॉलॉजी पुढे आली, नृसिंह अवतार तयार झाला. मग तो नृसिंह अवतार जो आहे अरे पूर्ण माणूस
पूर्ण माणूस झाला आमचा देव पुढे. बटुरूपधारी वामना आम बलीच्या त्वा घेऊन दाना. वामन अवतार झाला, अतिशय गोंडस बाळ. पण असा एवढा लहान देव कोणाला मान्य होत नाही. अरे देव कसा व्यापक असावा, मोठा असावा, त्याच्याकडे पहिल्यावर प्रसन्नता यावी, भीती वाटावी, त्याला देव म्हणतात. आणि म्हणून देवाने त्याच्या पुढचा अवतार घेतला, त्याचं नाव आहे परशुराम. पण तापस अवतार आहे, तामस अवतार आहे. काय कामाचा अवतार आहे? परशुरामाच्या वडिलांचं नाव जमदाग्नी, आईचं नाव आहे रेणुका. अरे बापाने सांगितलं की तुझ्या आईला मारून टाक, तर परशुरामाने आई मारून टाकले. अरे जो देव बापाचा ऐकून आईला मारून टाकतो, असा देव काय कामाचा? आम्हाला बापाचं ऐकून आईला मारून टाकणारा देव नको पाहिजे. आम्हाला आईच्या शब्दास्तव बापाचं वचन सांभाळण्याकरता 14 वर्ष वनवासात जाणारा देव पाहिजे. म्हणून ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी पुढचा अवतार राम अवतार. हा खरं व्यवहार देवाचा तुम्ही घरी जाऊन विचार करा. मी याच्यावर व्यापकतेने बोलू शकतो, मी डिप्पर बोलतोय. वायडर म्हणजे व्यापकता देणं इथं काम नाही. मी संक्षिप्त विचार मांडतो, संक्षिप्त नाही. आणि मग इतकाही सज्जन रामासारखा देव जर राहायला लागला तर अति सज्जन लोकांना दुर्जन लोक त्रास देतात. आणि म्हणून रामावर सुद्धा लोक आरोप घ्यायला लागले. मग इतका असा लोक सज्जनतेने राहिले की लोक आरोप घेतात, असाही देव नको पाहिजे. देव थोडासा नटखट पाहिजे. मग तो नटखट कसा असावा की त्याने नटखट लीला कराव्या. त्यातली एक नटखट लीला निवृत्तीनाथ दादा सांगतात, खेडे लाडे कोडे नंदागिरी. हा त्याचा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा परिणाम आहे. कृष्ण शब्दाचा अर्थ परमश्रद्धे डोंगरेजी महाराज सांगायचे. कृष्ण का मतलब क्या होता है? क्रू का मतलब होता है माँ की कोख से मुक्ति, श का मतलब होता है संसार के शोक से मुक्ति, और न का मतलब होता है यमराज के नरक से मुक्ति. जिस भगवान का चरित्र माँ की कोख, संसार का शोक और यमराज का नरक, तीनों से मुक्ति दिलाता है, वही तो कृष्ण होता है. कृष्ण नामाची ताकद ती. राम नामाची ताकद सांगायचे महाराज. राम का मतलब क्या होता है? नीट ऐका, मी श्लेषात बोलतोय. आराम की जरूरत है तो बस एक काम कर. आराम की जरूरत है तो बस एक काम कर, आ राम के शरण में राम राम कर, बाद में जिंदगी भर आराम कर. श्लेष होतो व्याकरणातला. समजला असेल तर धन्यवाद, नसेल समजला तर मी माऊलींना प्रार्थना करेन, मरून या जावे. आणि यांना कोणाला संधी असेल तर मी त्यांच्या पोटी यावे. मग मी त्यांना सांगेल मला ते म्हणायचं होतं. ऐका, त्याचं स्वरूप म्हणजे ते रूपाला राहित, लिंगाला राहित. देवाला लिंग नाही हो. तो म्हणजे पुलिंगी, ती म्हणजे श्रीलिंगी, आणि ते म्हणजे ते म्हणजे नपुसकलिंगी, तो म्हणजे पुलिंगी, आणि ती म्हणजे श्रीलिंगी. ती म्हणजे श्रीलिंगी. हा, ती म्हणजे श्रीलिंगी. अरे व्याकरण ते व्याकरणात घ्या. ती म्हणजे स्त्रीलिंगी. सलात्र येतो, सलाशय का श्रीलिंगी. स्त्रीलिंगी, स्त्रीलिंगी काय ती? स्त्रीलिंगी, स्त्रीलिंगी. हा बर. तो म्हणजे पुलिंगी, ती म्हणजे स्त्रीलिंगी, ते म्हणजे नपुंसक. हिथं बसल्यापैकी कोणत्याही माणसाने याचं मी 100% पुरुष आहे. जगातला कोणताच पुरुष कधी 100% पुरुष नसतो. जगातली कुठली स्त्री कधी 100% स्त्री नसते. मी पटवून दे तुम्हाला अध्यात्माच्या कसोटीवर. आपल्या प्रत्येकाच्या हृदयात एक चैतन्य, त्याला आपण म्हणतो आत्मा. काय पुरुषाचा काय असतो? आत्मा. आणि भगिनीचा आत्मे नाही. स्त्रीचा असला तरी आत्मा आणि पुरुषाचा असला तरी. मी अजून एक दुसरं वाक्य सांगतो, माणसं जरा मन लावून ऐका, म्हणजे तुम्ही पण ऐका. तुम्हाला आनंद जास्त भेटेल, तुम्हाला थोडा कमी भेटेल. 19-20 तो चलता है धंदे में. ऐका, स्त्रियांच्या डोक्यात एक पदार्थ असतो. स्त्रियांच्या डोक्यात एक पदार्थ असतो, शक्यतो नसतो तरी तो असतो, असं म्हणायचे असते. त्याला बुद्धी म्हणतात. मी डबल बोलू. स्त्रियांच्या डोक्यात एक पदार्थ असतो, शक्यतो नसतो तरी तो असतो, असं मानायचे असते. त्याला बुद्धी म्हणतात. ज्याला असेल त्याला समजेल. आता पुढे तर काय माझी भाषा संपली. एखाद्या भगिनीची असेल तर बुद्धी, एखाद्या दिदीची, एखाद्या स्त्रीची, माता माऊलीची असेल तर बुद्धी. एखाद्या स्त्रीची बुद्धी, पुरुषाची बुद्धा नाही.
भगिनीचे असले तरी बुद्धी आणि बांधवाचे असले तरी बुद्धी. अजून एक लिंग आहे आपल्याकडे, मन, माइंड. मन स्त्रीचं असलं तरी मन आणि पुरुषाचं असलं तरी मन. आता ऐका, मला काय बोलायचं होतं. तो आत्मा म्हटलं की आपण 100% पुरुष आहे. तो आत्मा म्हटलं की आपण 100% पुरुष आहे. ती बुद्धी म्हटलं की आपल्यात थोडं स्त्रीत्व आलं. आणि ते मन म्हटलं दया कुछ तो गडबड है, सीआईडी को बुलाना पड़ेगा. प्रॉब्लेम है शिवाजी साठम. बर, तो पुलिंगी, ती स्त्रीलिंगी आणि ते नपुंसकलिंगी. देवाला याच्यातलं कोणतंच रूप नाही. कुठं रूप आहे त्याला? याच्यातला काहीच संबंध नाही. तो कीर्तनकार जेव्हा कीर्तनाला सुरुवात करतो ना तेव्हा तो पुलिंगी असतो. तो हा विठ्ठल. बरोबर. सकाळी काकड्यात तो स्त्री होतो, ये ग आणि आरंभ घेणारा तर त्याला नपुंसकलिंगी करतो. सुंदर ते द्या. लक्षात घ्या, हे वैशिष्ट्य आहे त्याचं. म्हणजे तो हा विठ्ठल बरोबर पुलिंगी, ये गे विठाबाई स्त्रीलिंगी आणि सुंदर ते ध्यान नपुंसकलिंगी. त्याला रूपाचा लिंगाचा संबंध नाही. पण तरी असं असलेलं त्याचा तो काय करतोय? व खेडे लाडे कोडे नंदा घरे. तो नंदाच्या घरात खेळतो. जो नंदाच्या घरात खेळतो तो यशोदेच्या सोबत कसा खेळतो याचं दिशा दिग्दर्शन द्यायला अभंगाच्या दुसऱ्याच्या. हे रूप संपूर्ण यशोदा खेळवी. 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 हे रूप संपूर्ण खेळवे कृष्णा ते आडवे वेळोवेळा. एक चंद्राचा भूमी आपल्या पुढे मांडला. 12:15 वाजून गेलेले. घड्याळाचा अंदाज घेता तसा यंदा महाराष्ट्राला घड्याळाचा अंदाज आला नाही. माझी शेवटची प्रार्थना आहे, सेना म्हणे आता तरी जागा. म्हणजे हा सेना महाराजांचा अभंग आहे बरं, असं कोणी गैरसमज नाही करायचा. बरं, मी एका चरणाचा आपल्या पुढे मांडलाय. वारकऱ्यांची एक पद्धत आहे, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी देवे. जे चरित्र केले ते उच्चारावे, न आचरावे, न विस्तारावे, पण उच्चारावे. पद्धत अशी वारकऱ्यांची की अभंगाचं चिंतन करावं आणि एखादी लीला सांगून थांबावं. आता पद्धत बदलली, अभंग 10 मिनिटात सोडावा, लीला सांगाव्या, पण ती आपली पद्धत नाही. एखादी लीला
भगवान परमात्मा गोकुळामध्ये जन्माला येतात, नाना प्रकारच्या खोड्या करतात, नाना प्रकारच्या खोड्या करताच त्याचा जन्म आहे. शेवटी भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळात काय करतात? का ग बगरिठा मारिला बाळपणी अवघे दैत्यखानी बुडविली. नाना प्रकारच्या लीला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये केल्या. अनेक पद्धतीने एका गोपिकेच्या घरी गेले, तिला सांगितलं बाई मला भूक लागली, काहीतरी खायला दे, कालची शिवरात्र होती, दे काहीतरी खायला. तिने सांगितलं तुला वाटतं तितकी माझ्या घरची परिस्थिती चांगली नाही. सावस बुरी ननंद हटेली, देवर देवे मोको गाले. सावस म्हणजे सासू. आपल्याकडे पूर्वी सासवा त्रास द्यायच्या. पूर्वी आजच्या 20 वर्षापूर्वी जर एखाद्या दिदीचं लग्न ठरलं तर ती रडायची, सासू कशी भेटते आणि कशी नाही. मागच्या 5-7 वर्षापासून पोराचं लग्न ठरलं की सासू रडते. अंदाज तुम्ही काढला बरोबर. काळ बदलला काही पाहिजे. तुम्हाला महिलांना माहितीये का? तुम्ही कधी मुदपाक खाण्यात गेलाय का? पूर्वी महिला मुदपाक खाण्यात जायच्या. तुम्ही गेलाय का? नाही ना. त्याला मराठीत किचन म्हणतात. तरी म्हणतात नाही ग बाई आम्ही गेलोच नाही. आता काय गडी स्वयंपाक करतो काय की. तुम्हाला माहितीये का आपल्याकडे पूर्वी महिला पदर घ्यायच्या. पूर्वी महिला पदर घ्यायच्या. आता कोणी कॉपी नका करू. पूर्वी महिला पदर, शेवटी पदर घ्यायला डोकं लागतं. आपण सावकाश उद्या टोपी घालायला पण डोकंच लागतं. फेटा बांधायला तर 100% डोकंच लागतं. आता इकडे बिनडोक बांधायला लागले तो भाग सोडून द्या. बर, आपण पदर घेत नाही, आपण टोपी घालत नाही, आपण फेटा बांधत नाही, कारण आपल्याला डोकं. असं पुढचे 15 मिनिटं तरी म्हणायचं नाही. सावस बोरी माझी सासू वाईट आहे. ननन हटेली. ननन हा मराठी शब्द, याचा मूळ शब्द आहे ननान. तो खरा शब्द काय? ननान. न म्हणजे नाही, नान म्हणजे नांदण्याचा. नांदण्याचा अनुभव आल्याशिवाय कुवाऱ्या पोरी भावजाईला त्रास द्यायचा कमी करत नाही, अशी जी ती ननान. नांदायला गेले की तिला समजतं सासर काय असतात. देवर हा भोजपुरी हिंदी शब्द आहे. देवरचा अर्थ होतो दीर. कोणाचा चांगला आहे? दीर कोणाचा चांगला सांगू? जिचं तकदीर चांगलं तिचा दीर चांगला. तकदीर वाईट, दीर वाईट, क्योंकि तकदीर में दीर है. तकदीर शब्दाचा दीर आहे ना, तो तकदीर में दीर है. तकदीर अच्छा तो दीर अच्छा, तकदीर बुरा तो दीर बुरा. नाही देऊ शकत. देव म्हटले मला पटकन काहीतरी खायला दे, मला भूक लागली. तू जर नाही दिले तर उद्या तुझ्या आबरूचे धिंडवडे गावात निघतील, तुझा अपमान होईल. ती म्हणले निघू दे. देव निघून गेले, ती पण निघून गेली. देवाने काही केलं नाही. देवाने काही केलं नाही. रात्री 8, 9, 10 वाजले. देव तिच्या गोठ्यात गेले. गोठ्यात सगळ्या गायी बांधलेल्या होत्या. देवाने सगळ्या गायी सोडून टाकल्या आणि तिथं गाढबं बांधून दिले. गायी सोडल्या, गाढबं बांधून दिली. गोपिका सकाळी लवकर उठली, उठायच्या पण पूर्वी. ते उठले तरी ते चरबी, तांब्या, गडवा, बकेट, बादली काहीतरी दुग्ध दोहना करता ते निघाले. आणि दुग्ध दोहन करण्याकरता गेली. अंधारी रात्र. तिला माहिती नाही इथं गाढबं बांधले. तिने कासेत पाणी टाकलं आणि धार काढण्याकरता गाढवाच्या कासेत हात टाकला. आता गाढवाचा एक स्वभाव आहे लात मारणे. ते मला अजून समजत नाही. लोक म्हणतात गाढवा पुढे वाचले गीता. रात्रीचा गोंधळ. मला गाढवा पुढे गीता वाचली त्याचं वाईट नाही वाटत आहे. गाढवा पुढे गीता वाचली मला त्याचं वाईट नाही वाटत आहे. गाढवा पुढे गीता वाचणारा कोण होता तो सापडत नाही, ह्याचं वाईट वाटतंय. ते तर गाढवच होते, पण वाचणाऱ्याला समजू नये का की आपण कोण आहे हे कोण आहे. मग कदाचित वाचणारा पण अंदाज घरी काढा. ती गोपिका उठली ते त्या गाढवाच्या कासेत हात टाकला. जसा हात टाकला तशी गाढवाने लात मारली. आणि जशी लात मारली तशा बरोबर फ्रंटलाईनच्या 2 विद्यार्थी गैरहजर केले. हे पा मागच्या बेंचवर गैरहजरी असले तर चालेल, पण फ्रंटलाईन अशी अप टू डेट पाहिजे. ती पण डिसिप्लिन मध्ये बरं. नाही ते गुटखा खाणारे, एक डवडा, एक पिवडा, कडलेला, सडलेला, पडलेला, हे काय डिसिप्लिन आहे का? इंग्रजीत दाताला काय म्हणतात? टीत. टीत म्हणजे अजून अजून टीत म्हणजे दात आणि डेन्स रोटिनल म्हणजे दाढ. मराठीत तसं नाही. मराठीत हे जे पुढे 2 असतात ना मोठे, त्याला म्हणतात पटाशीचे दात. त्याच्यानंतर जे 2 येतात त्याला म्हणतात उपपटाशीचे दात. त्याच्यानंतर एक टोकदार दात असतो त्याला म्हणतात सुडे दात. त्याच्यानंतर जे येतात त्यांना म्हणतात दात. त्याच्यानंतर जी येते तिला म्हणतात उपदाढ. त्याच्यानंतर जी येते तिला म्हणतात दहाड.
आणि लग्न झाल्यावर जे ते मला असं वाटतं लग्न झाल्यावर अक्कल दहाड येत नाही. लग्न झाल्यावर फक्त माणसाला दहाड येते, मग अक्कल त्यांच्याकडून अक्कल येते, दहाड आपल्याला येते. त्याचं इटिक्वल येते अक्कल दहाड. बरं, तिचे दात पाडले, ती जोरात ओरडली. सगळे लोक विजारी घेऊन आले, म्हणजे बॅटरी, आणि बॅटरी घेऊन लोक आले. लोकांनी पाहिलं की ते गाढव, कोणी म्हणले गाढव, कोणी म्हणले गाढव. त्या गोपिकेचा एक दिराच्या नात्याचा एक माणूस होता. तो म्हटला वहिनी, म्हणे काय, गाईचं दूध काढणारे आम्ही भरपूर पाहिले, गाढवावर ट्राय करणाऱ्या तुम्ही दुसऱ्याच आहे. हा शोध फक्त दोनच लोकांना आहे. तो एक भाऊ बटाट्यापासून सोनं काढणार होता, आणि तुम्ही निघाल्या गाईपासून, गाढवापासून दूध. कोणी मानले गाढव, कोणी मानले गाढव. एक बारका पोरगा उभा राहिला. तो म्हटलं हे गाढव, म्हणे हो हे गाढव. ते रात्री तुम्ही आदरणीय अक्रूर महाराजांच्या कीर्तनाला गेलात ना, तेव्हा कृष्णाने बांधलं. बोलवा त्याला. मोठ्याचा पोरगा म्हणून काय झाला, काय रे कृष्णा, काय तू बांधले गाढव. कृष्ण म्हणे हो. का बांधले. देव म्हटलं माझं कामच ते. काय काम आहे तुझं. गाढव बांधायचं. कुठे बांधतो तू गाढव. कृष्ण म्हटले एका वाक्यात सांगू, 100 एकर जमीन आहे तरी सप्ताहाला 2000 रुपये वर्गणी देत नाही. त्याच्या घरात मी डायबिटीजच्या रूपात गाढव बांधतो. 50 लाख रुपयाचा बंगला आहे, पण मंदिराला 1100 रुपयाची वर्गणी देत नाही. त्याच्या घरात मी गाढव बांधतो. आता तो स्टाईल मध्ये कोणाच्या घरात आजाराच्या रूपात बांधतो, कोणाच्या घरात सोन्याच्या रूपात बांधतो, कोणाच्या घरात सासूच्या रूपात बांधतो, कोणाच्या रूपात मुलाच्या रूपात बांधतो. एकाने पोरीच्या लग्नाला 10 लाख रुपये हुंडा दिला, 10 लाख रुपये. आणि जावाई पिऊन होता, नाही हायस्कूलला पिऊन होता ना, संध्याकाळी पिऊन होता. बर, काय उपयोग आहे. मुलगी अतिशय सुंदर, अतिशय हुशार, आणि नवरा सय्यडा. त्याच्या बापाने त्याच्या लग्नात 50,000 रुपयाचे फटाके फोडले मंडपाच्या बाहेर. 50,000 काही गरज आहे. अरे त्या पोरीला नांदायला तू दे, ती फोडेल ना. बरं, तिची वापर फ्री ऑफ कॉस्ट आहे. 50,000 रुपयाचे फटाके फोडले, आणि नवरदेव बैरा. त्याला तर माहितीच पडलं ना बाहेर काय झालं काय नाही. तो शिवरात्रीला भेटला. गावातले लोक म्हणत हे शंकरा, तो म्हणे हे बंद करा. रामनवमीला भेटला, राम राम, तो म्हणे लांब लांब. हे केवढ्या अडचणी. देव प्रत्येकाच्या घरात गाढव बांधतो. सासूबाईने आणि तिच्या सासऱ्याने, दोन्ही नवरा बायकोने 10 लाख रुपये खर्च करून पोराचं लग्न केलं, आणि सोनबाई 4 महिन्यात वेगळी निघाली. हे देवाने बांधलेलं गाढव. माझा ऐकता. हे असे चुकीचे गाढव आपल्या घरात देवाने बांधून असं वाटत असेल तर त्याच्या कथा कीर्तनामध्ये आपलं जीवन तंदुरुस्त करा, म्हणजे तो असे गाढव आपल्या घरात बांधत नाही. तिचे 2 दात पाडले, म्हणजे कृष्णाविषयी जे द्वैत होतं ते द्वैताचे 2 दात पाडले. तिला अद्वैत ज्ञानाचं दिशा दिग्दर्शन देवाने केलं. असे अनंत लीला आहे देवाच्या भागवतामध्ये. शेवटी यशोदेने सगळं, उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना, गोधना सवे घेऊन उद्या राणा जाई. आणि मग भगवान परमात्मा काही चालण्याकरता रानात आले. रानात नाना प्रकारचे खेळ खेळायला लागले. विटी, दांडू, चेंडू, लगोरी, नाना अनेक प्रकार. भागवतात 38 प्रकारचे खेळ, 38 प्रकारचे खेळ. फुटबॉल खेळायला लागले. फुटबॉल, एक बलराम दादाची टीम, एक कृष्णाची टीम. बलराम दादाकडे सगळे संत, वैजा, वाकड्या, पेंद्या, सुदामा, सगळे भगवत भक्त तिकडे, आणि देवाकडे असे टाइमपास, केसवार फुगे, येळाचा बाजार, असं सगळे देवाकडे येडे, आणि सगळे भगवत भक्त बलराम दादाकडे. आता तो फुटबॉल असा जमिनीवर ठेवतात. फुटबॉल जमिनीवर ठेवायला किक मारावी लागते. कशाने. पायाने. भगवान श्रीकृष्णाने किक मारली. जशी किक मारली तसा तो फुटबॉल पेंद्याकडे आला. पेंद्याला वाटलं की हा देवाकडून माझ्याकडे आला. देवाने 40च्या स्पीडने लात मारली होती. पेंद्याने 80च्या स्पीडने लात मारली, पुन्हा देवाकडे पाठवला. देवाने आता त्या फुटबॉलला लात मारली नाही. देवाने तो फुटबॉल उचलला आणि आपल्या छातीजवळ लावला. पेंद्याने म्हटलं देवा फुटबॉल खाली टाक, त्याला लात मार. देव म्हटलं मारणार नाही. मार, मारणार नाही. जर तू त्याला लात मारली नाही तू हरशील. देव म्हटलं हरलो तरी चालेल, पण या फुटबॉलला मी लात मारणार नाही. कारण श्रीकृष्ण म्हणजे देव, पेंद्या म्हणजे संत, आणि फुटबॉल म्हणजे तुमच्या माझ्यासारखा जीव. सत्कर्माच्या जोरावर हा फुटबॉल स्वर्गामध्ये गेला होता, पण पुण्याचा अस्त झाल्यामुळे देवाने याला लात मारली, पुन्हा मृत्यू लोकात पाठवला. पेंद्या नावाच्या संतांनी सांगितलं, अरे देवाजवळ स्वर्गात वैकुंठात राहणार होता, पुण्य कमी झाल्यामुळे तो इथं आला.
संताने कृपाची लात मारली आणि कृपेची लात मारल्यानंतर पुन्हा तो देवाकडे गेला आणि देवाने सांगितलं, संत ज्याला लात मारून माझ्याकडे पाठवतात मी त्याला पुन्हा लात मारत नाही, माझ्या हृदयात जागा देतो. हा देवाच्या खेळाचा खरा अर्थ आहे. अशा अनेक खेळ आहे. सध्या जगात सगळ्यात प्रसिद्ध खेळ कोणता आहे? क्रिकेट. विट्टी दांडू. बाज कुठं, झोपतो कुठं आपण. अरे लोक आमदार खासदारचं ऐकत नाही, चोपदारचं कधी ऐकावं ह्यांनी. बर ते त्यांचा काळ सांगताय, आपण आपला काळ बोलू. सगळ्यात प्रसिद्ध खेळ कोणता आहे? क्रिकेट. पटपट बोलायचा. हे पहा, तुम्ही इतके सज्ज बोलू नका, मला इतकं मूर्ख समजू नका. पटपट बोलायचं. क्रिकेटमध्ये फ्रंट लाईनला किती स्टंप असतात? 3. त्या स्टंपाचं संरक्षण करतो त्याला काय म्हणतात? किपर. स्टंपाचं संरक्षण करतो त्याला काय म्हणतात? किपर. स्टंपाचं संरक्षण करतो त्याला किपर म्हणतात. अरे स्टंपाचं संरक्षण करतो त्याला बॅट्समन म्हणतात. बरोबर आहे ना? त्याला एकट्याला शक्य नसतं. त्याच्या हातात काय आहे? सहाय्यक साधन, बॅट. ते स्टंप बोल्ड करण्याकरता समोर कोण आहे? बॉलर. त्याच्या हातात काय आहे? बॉल. एका ओव्हरमध्ये किती चेंडू असतात? 6. एका ओव्हरमध्ये किती चेंडू असतात? 6. चेंडू एकच असतो, तो 6 टाकायचा असतो. मी आधीच सांगितलं, आपलं कीर्तन 4G ऐकायचं, 2G ला रेंजच भेटू देत नाही मी. हो बर. बॅटमॅनचं ध्येय काय असतं? चेंडू बाउंड्रीच्या बाहेर चौकार जावा, नाही तर बाउंड्रीच्या बाहेर षटकार जावा. आणि बॉलरचं ध्येय काय असतं? 3 पैकी कोणता तरी एक स्टंप बोल्ड व्हावा. बॅटमॅन एक टोलवलेला चेंडू अडवण्याकरता ग्राउंड मध्ये किती लोक प्रयत्न करतात? 11. त्याला काय म्हणतात? खेळाडू, फिल्डर. हा खरंच आउट झालाय का खरंच चौकार षटकार गेलाय याचा निकाल देण्याकरता 2 लोक असतात, त्याला म्हणतात पंच. त्याला काय म्हणतात? पंच. त्याला मराठीत काय म्हणतो आपण? अंपायर. हे सेमी इंग्लिशचं मटेरियल. मम्मी 10वी नापास, पप्पा 12वी नापास आणि ते येडे इंग्लिश मीडियमला. केवढा प्रॉब्लेम आहे त्याचा. अरे मदर लँग्वेज आहे. आई ज्या विषयात हुशार, पोरगा त्या विषयात हुशार. याला काय बाकीची गरज आहे? मग त्या दोनही अंपायरांना जेव्हा निकाल देता येत नाही तेव्हा ग्राउंडच्या बाहेर एक अंपायर असतो, त्याला म्हणतात. आणि त्याने दिलेला निकाल प्रत्येकाला मान्य करावाच लागतो. दृष्टांत संपला, मॅच संपली, कीर्तन संपलं. चला सिद्धांताकडे. स्टंप किती आहे? एका स्टंपाचं नाव आहे ज्ञान, दुसऱ्या स्टंपाचं नाव आहे भक्ती आणि तिसऱ्या स्टंपाचं नाव आहे उपासना. ज्ञानाच्या, भक्तीच्या, उपासनेच्या स्टंपाचं रात्रंदिवस संरक्षण करतो त्या बॅट्समनचं नाव आहे ज्ञानोबा तुकोबऱ्यांचा वारकरी. हा वारकरी नावाचा बॅट्समन त्या भक्ती, ज्ञान आणि उपासनेच्या स्टंपाचं संरक्षण करतो. त्याला एकट्याला शक्य होत नाही, मग सहाय्यक साधने भगवंताच्या नामाची बॅट. कारण एकाच चेंडूचे 6 प्रकार होणार आहे. एकाच चेंडूचे 6 प्रकार होणार आहे. म्हणजे एकाच वृत्तीला षड विकार बाधित करणार आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अमनी, दंभांकार. कधी कधी कामाचा चेंडू ज्ञानाला बोल्ड करतो, विश्वामित्र. कधी कधी क्रोधाचा चेंडू भक्तीला बोल्ड करतो, जमदग्नी, दुर्वास. कधी कधी लोभाचा चेंडू उपासनेला बोल्ड करतो, रावण, दुर्योधन. कामाच्या चेंडूने, क्रोधाच्या चेंडूने, लोभाच्या चेंडूने भक्ती, ज्ञान आणि उपासनेचा स्टंप बोल्ड करू नये म्हणून वारकरी नावाचा बॅट्समन नामाच्या जोरावर चौकार मारायचा प्रयत्न करतो. म्हणजे 4 वेदाच्या मदतीने भक्त होण्याचा प्रयत्न करतो. षटकार मारायचा प्रयत्न करतो म्हणजे 6 शास्त्राच्या मदतीने मुक्त होण्याचा प्रयत्न करतो. पण 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 11वं मन, या 11 इंद्रियाचे 11 खेळाडू तो विकाराचा चेंडू या शरीराच्या बाउंड्रीत अडवण्याचा प्रयत्न करतात. कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य नावाचे 2 अंपायर निकाल देण्याचा प्रयत्न करतात. पण अविद्या आणि बद्धता नावाचा दोष असल्यामुळे त्यांना निकाल देता येत नाही. तेव्हा या शरीर नावाच्या ग्राउंडच्या बाहेर मंदिरामध्ये एक थर्ड अंपायर बसलेला असतो, त्याला पांडुरंग परमात्मा म्हणतात. त्याने दिलेला निकाल आपल्या आयुष्याचा निकाल असतो. हा देवाचं खरं क्रिकेट आहे. असे देवाच्या भागवतामध्ये किती खेळ आहे? 38. मी किती सांगितले? 2. अजून किती बाकी आहे? 36. 36 खेळ ऐकण्याकरता तुम्हाला अजून किती कीर्तन घ्यावे लागतील माझे? हे धंदे केले नाही. नाना प्रकारचे खेळ भगवान परमात्म्याने खेळले. त्या सगळ्या खेळाचं वैशिष्ट्य आहे विटी, दांडू, चेंडू, लगोरी, नाना परी खेळ मांडियला. हमामा पोर हमामा भुमरी वाजे घमामा, हमामा पोर हमामा भुमरी वाजे घमामा, हमामा पोर हमामा भुमरी वाजे घमामा, हमामा पोर हमामा भुमरी वाजे घमामा.
झाली आता वेळ म्हणते आला शिदोरी आला. देवाने सगळे गोपाळ एकत्र केले. अबीड गोड सोरस पवित्र काला जो इंद्रायणी मातेच्या वाळवंटात झाला, जो ब्रज वृंदावनात यमुनेच्या वाळवंटात झाला, चंद्रभाग्य मातेच्या वाळवंटात झाला, पुण्य सलीला जीवनदायिनी अमृत वाहिनी गोदावरी मातेच्या पवित्र पावन परिसराच्या वाळवंटात हा काला ठिकाणी संपन्न होतोय. अतिशय व्यापकतेने आपण सगळेजण कार्यक्रमाच्या साक्षीदार आहात. संवादी निवादक नाद ब्रह्मवादक स्वराविष्कार प्राप्त एवढी सगळी एक एकूण गाणारी असताना सुद्धा मी गातोय याच्यावरून तुम्ही अंदाज काढा मला किती म्हणजे हिंमत लागत असेल. तसं माझं गायन चांगलंच आहे, पण ह्यांना संध्या भेटाव्या हा माझा हेतू असतो. अरे मी जेव्हा गातो तेव्हा चांगले चांगले विचार करतात. मैं जब गाता हूं तो लता की व्यथा होते, आशा की निराशा होते, किशोर विभोर हो जाता है, मुकेश के होश खो जाते हैं और पंकज उदास हो जाता है, इसलिए मैं गाता नहीं. एवढ्या लोकांना आपल्याविषयी नाराजगी येऊ नये म्हणून आपण प्रयत्न करतो. संगीत एक शक्ती, लाईफ इज सिंग बट ॲट सिंगिंग. आयुष्याचं सूत्र संगीताच्या माध्यमातून एकदा सांगतो. तुम्ही कधीतरी संगीतावर प्रेम करून पहा, म्हणजे संगीतावर. तर काय एखाद्या दिदीचं नाव संगीता असलं की तुम्ही तिकडे प्रवास करू नका. लाईफ इज सिंग बट ॲट सिंगिंग. जीवन एक गीत आहे. एक सांगू का तुम्हाला, आयुष्य हे संवादाने शिकवते. ही हार्मोनियम ना हे सगळं आयुष्य शिकवते. हार्मोनियमच्या सगळ्या पट्ट्या महत्वाच्या असतात, सगळ्या महत्वाच्या, म्हणून सगळ्या एका टायमाला वाजवायच्या नसतात. काही पट्ट्या वाजवायच्या असतात, काही पट्ट्या सोडून द्यायच्या असतात. फक्त वाजवलेल्या पट्ट्यांनी कधी गर्व करायचा नाही आणि सोडलेल्या पट्ट्यांनी कधी अपमान मानून घ्यायचा नाही. कारण सोडलेल्या पट्ट्या जर सुटल्याच नसत्या तर त्या वाजवलेल्या पट्ट्यांना सदा स्वागन राग रागेश्वरी भैरवी कधी तयार करता आलाच नसता. लक्षात घ्या, आयुष्याचं गणित तसंच आहे. काही दुःखाच्या पट्ट्या असतात, काही सुखाच्या पट्ट्या असतात. सगळ्याच पट्ट्या यशस्वीपणे होत नसतात. दुःखाच्या पट्ट्या सोडून द्यायच्या असतात, सुखाच्या पट्ट्या वाजवायच्या असतात. 360 दिवस दुःखाच्या पट्ट्या सोडून द्यायच्या असतात आणि इथं 5 दिवस या सुखाच्या पट्ट्या वाजून आयुष्याचा भैरवी तयार करायचा प्रयत्न करायचा असतो. हे आपल्या जीवनाचं उत्तर. लता मंगेशकरचं जीवन ते. मी तर नेहमी सांगतो, लता मंगेशकर गायकच नाही. मी कधीच लता मंगेशकरला गायक मानलं नाही, मानत नाही, मरेपर्यंत मानणार नाही. लता मंगेशकर गायकच नाही. मग कोण आहे लता मंगेशकर? लता मंगेशकर गायक नाही. हा, गायनातले जे 7 स्वर आहे त्या 7 स्वरांनी जिला आई मानलंय त्या माऊलीचं नाव लता मंगेशकर. त्या गायक नाही, गायनातल्या स्वरांची आई. माई काय करते? आई तिचं तारुण्य खराब करते, तिचं सौंदर्य खराब करते,
तिचं शरीर खराब करते पण पोरांना मोठं करते. आमच्या लता मंगेशकरने लग्न न करून तारुण्य खराब केलं, सौंदर्य खराब केलं, शरीराला बंधन दिलं, पण संगीतातल्या 7 स्वरांना 7 समुद्राच्या पलीकडे ज्या आईने मोठं केलं तिचं नाव लता मंगेशकर. जो आवाज लता दिदीच्या आवाजात आहे तो आवाज आशा दिदीचा आहे. लता दिदीचं वय 91 आहे, आशा दिदीचं वय 87-88. पण आजही संगीत क्षेत्रामध्ये जाणत्या लोकांना विचारा, जो दर्द लता मंगेशकरच्या आवाजात आहे तितकाच काकणभर थोडा जास्त म्हटला चालेल आशा भोसलेच्या आवाजात दर्द आहे. आज लता दिदीला गाताना धाप लागते, आशा भोसलेला आजही गायन करताना धाप लागत नाही. संगीतातली त्यांची साधना आहे. पण प्रॉब्लेम आहे आपल्याकडे, सचिन तेंडुलकरमुळे राहुल द्रविड दाबल्या गेला आणि लता मंगेशकरमुळे आशा भोसले दाबल्या गेल्या. हे कुणामुळे कुणाचा तरी बळी पडतोच. नामदेव महाराज पठाळे गेले तेव्हा ढोकमारा झाले. मी आता वाटच पाहतोय कोण जाताना आपला. आता शेवटी अपेक्षा तर असतातच ना माणसाला. असं कसं आपण अपेक्षेवर तर जगलंच पाहिजे ना. वाटतं ना माणसाला की आपलाही नंबर लागला पाहिजे कधीतरी, है की नाही. म्हणून ही सगळी मंडळी, मी हत्तीके पाहू मी सबके पाहू म्हणून बोलतो, संगीत असं शास्त्र की संगीतामध्ये सदा आनंद आहे. असा कधी कधी आनंद नाही, सदा आनंद आहे, ही ताकद आहे. आपण सगळेजण उदाहरण करणं इथं आलेले आहेत. सगळ्यांचा नामनिर्देश करणं औचित्यपूर्वकता ठरणार नाही. सगळ्यांना सर्वकाळ सर्व पद्धतीच्या शुभेच्छा देतो. आपण सगळेजण आहात, आयोजक सूचना देतील तोपर्यंत कोणीच जागा सोडायची नाही. शेवटची सूचना थंडी फुटल्यावर बोलू नका, ती बारकी पोरं शांत बसतो तिथं कोणी असलं. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.